कि वन्दे देवमुमापतिमसुरगुरुं वन्दे जगत्कारणं वन्दे पनङ्गभूषणमृगधरं वन्दे पशूनां पतिं कि वन्दे सूर्यशशाङ्कवर्हिनयनं वन्दे मुकुन्दप्रियं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवशङ्करं कि वन्दे सर्वजगद्विहारमतुलं वन्देऽन्धकध्वंसिनं वन्दे देवशिखामणिं शशिनिभं वन्दे हरेरवल्लभं कि वन्दे नागभुजङ्गभूषणधरं वन्दे शिवचिन्मयं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवशङ्करं कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटीजळाळी कारुण्यसिन्धु भवदुःखहारी तुझवीण शम्भो मलगोणतारी सच्चिदानन्दरूपाय विस्फोटपत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते कि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं दनुजवनकृशाणुं ज्ञानिनामाग्रगण्यं कि सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि पवनतनय संकटहरण मंगलमूर्तिरूप रामलखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय भाई। वाणीला पवित्र करण्याकरता सर्वांना म्हणता येईल असं भजन म्हणू आणि कथेमध्ये प्रवेश करू। सर्वांनी टाळी वाजवत वाजवत सोबत म्हणायचं महादेव हरे महाकाल हरे महादेव हरे महाकाल हरे महादेव हरे जय महाकाल हरे म्हणा सर्वजण टाळी वाजव हरे महाकाल हरे महादेव हरे जय हो महाकाल हरे महादेव हरे महाकाल हरे महादेव हरे महाकाल हरे महादेव हरे महाकाल हरे हरि बोल श्री राधे। जय जय प्रभु दीन दयाल हरे जय जय प्रभु दीन
दयाल हरे दयाल हरे महादेव हरे जय हो महाकाल हरे महादेव हरे महाकाल हरे महादेव हरे महाकाल हरे महादेव हरे महाकाल हरे हो जय जय प्रभु दीन दयाल हरे जय जय प्रभु दीन दयाल हरे दयाल हरे महादेव हरे महाकाल हरे महादेव हरे महाकाल हरे महादेव हरे महाकाल हरे महादेव हरे महाकाल हरे जय जय प्रभु दीन दयाल हरे जय जय प्रभु दीन दयाल हरे दयाल हरे दयाल हरे महादेव हरे महाकाल हरे महादेव हरे महाकाल हरे महादेव हरे म्हणा सर्वजण टाळी वाजवा श्री राधे हरी बोल हरे महादेव हरे महाकाल हरे विश्वेश्वर महादेव की जय हो महादेव हरे महाकाल हरे महादेव देव हरे महाकाल हरे महादेव हरे महाकाल हरे महादेव हरे महाकाल हरे जय जय प्रभु दीन दयाल हरे जय जय प्रभु दीन दयाल हरे ओ दयाल हरे महादेव हरे महाकाल हरे महादेव हरे महाकाल हरे महादेव हरे महाकाल हरे महादेव हरे महाकाल हरे महाकाल हरे महाकाल हरे कि नमः कुंज बिहारिण्य स्वामी श्री हरिदासाय गुरुनाम गुरवे नमः। श्री राधा मेरी स्वामिनी और मैं राधे जू को दास, जन्म जन्म मोहे दीजियो श्री चरणन को बास, श्री वृंदावन को बास। कि भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम वपु एक,
इनके पद वंदन किए नाशत विघ्न अनेक। जय जय श्री राधा रमण जय जय श्री नवल किशोर। जय गोपिका चित चोर प्रभु जय जय माखन चोर। सभी भक्तगण जरा एक बार भाव से प्रेम से दोनों हाथ उठा करके भगवान का जय जयकारा करे। पार्वते पतये हर हर महादेव की जय। कृष्णेश्वर भगवान की जय त्र्यंबकेश्वर महादेव की जय। जय सोमनाथ भगवान की जय। जय शिव महापुराण भगवान की जय। जय पार्वते पतये हर हर महादेव। सद्गुरुनाथ महाराज की जय। पिसा देवी माता की जय। रोडगाई माता की जय। रुक्मिणी पांडुरंग भगवान की जय। काशी विश्वनाथ भगवान की जय। पुंडलीक वरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगदगुरु तुकाराम महाराज की जय। शांती परब्रह्म एकनाथ महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 श्री राधे। अखंड हरिनाम सप्ताह आदर्श गाव पोखरी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चैत्र शुद्ध पंचमी ते चैत्र शुद्ध द्वादशी ही तिथी आहे आपल्या गावातल्या सप्ताहाची। आणि त्याचं औचित्य साधून विशेष रूपानं गावकऱ्यांना आमच्यावर अनुग्रह केला, आमच्यावर कृपा केली की सप्त्यामध्ये 4 दिवस कथा सांगता येईल उद्यापासून। आणि सप्त्याच्या अगोदर 3 दिवस रात्रीची कथा। उद्यापासून उष्णता थोडीशी कमी आहे, पहा तुम्ही। आजपर्यंत उष्णता जास्ती होती, उद्यापासून थोडी कमी उष्णता अनुभवायला भेटेल। 3 दिवस जरा जास्ती ऊन होतं, म्हणून वैज्ञानिक लोकांनी सांगितलं होतं की दुपारी मंडपात बसू नका 10 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी। म्हणून आपण रात्री हा खटाटोप केला। आता उद्या सकाळपासूनच चालू आहे सगळं। उद्या सकाळपासूनच विना पूजन ज्ञानेश्वरी पारायण गाथा भोजन आणि दुपारी 1 ते 4 कथा आहे ना उद्यापासून सप्त्यामध्ये। आदर्श गाव पोखरी ज्याचा मला वाटतं नंबर आलेला आहे स्वच्छतेच्या बाबतीत आपल्या गावामध्ये। असं वाटत नाही की कोणत्या खेड्या गावामध्ये चाललोय। गावामध्ये प्रवेश केल्यानंतरच त्या ज्ञानोदय शाळेपासूनच गावाचं सौंदर्य चालू होतं, तुमच्या गावाचं ऐश्वर्य चालू होतं। एवढं सुंदर हे पोखरी गाव। आम्ही महत् भाग्यवान आहोत की आम्हाला फक्त हे तुमचं गाव 2 किलोमीटर आहे आमच्या घरापासून। पिसादेवीपासून हे तुमचं पायी जरी आलो तर अर्ध्या तासापेक्षा जास्ती वेळ लागणार नाही इथे यायला। असं हे सुंदर आदर्श गाव पोखरी। या पोखरी गावामध्ये मागच्या वर्षी श्रीमद भागवत कथा सांगण्याचा संधी गावकऱ्यांनी दिली आणि यावेळेस 7 दिवसीय श्री शिव महापुराण कथा, त्याचा हा 3रा दिवस। 3 दिवस कथा रात्री चालू आहे, परवा दिवशी काल आणि आज। कथेला उपस्थित असणारे आपण समस्त वारकरी लोक, सगळ्या माता बहिणी, गुणीजनी लोक, टाळकरी लोक, पंचक्रोशीतून आलेले सर्व भाविक, सर्वांना राधे राधे, जय श्रीराम, जय श्री कृष्ण, ओम नमः शिवाय, जय माता दी, जय गो माता दी। अतिशय अनुभवी गायक वृंद, माईक सिस्टम वाले राजू महाराज, खाली बसलेली आमचे काही भजनी मंडळ, आप्पासाहेब महाराज असतील, बाळू भाऊ असतील, संतोष भाऊ असतील, काही महिला भजनी मंडळ असतील, लांबून काही लोक आले असतील भजनी मंडळ ज्यांचा परिचय मला नाही, त्यांनाही खूप खूप रामकृष्ण हरी जय हरी। पिसा देवीहून काही भजनी मंडळ आमच्यासोबत आलेलं आहे। आमच्या आई आहेत, कुलकर्णी मावशी आहेत, नरवडे ताई आहेत, मानके ताई आहेत, महिला भजनी मंडळ तेही आमच्यासोबत आलेलं आहे। कालपर्यंत आपण कथा श्रवण करत होतो शिवमहापुराणाची। भगवान शंकराचं फक्त कायम स्मरण करायला सांगितलेलं आहे, स्मरण। यश स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मे विष्णवे प्रभविष्णवे। आपण दिवस रात्र जी शंकराची पूजा करतो ना माऊल्यांनो, ती पूजा फलीभूत होत नाही। तुम्ही पहा, ऊस गोड लागला म्हणून काय मुळा सगट खावान, गावचा पाटील झाला म्हणून काय गावाचे बुडवावा, अरे कृष्णा अरे कान्हा। ऐकलेली आहे ना गवळ?
एखाद्याला खायला गुलाबजामुन आवडत असलं, डाळबट्टी आवडत असली म्हणजे उलटूच तर खायचं नसतं म्हणले, पोट भरलं की संपवायचं. आता आंब्याचं सीझन आलंय, रस खायचा कार्यक्रम चालू होईल, आता जवळपास झाला समजा, पण अजून कोणी आमरसाचं जेवण केलं नसेल. रसासोबत 2 पोळ्या जास्ती खातं माणूस, फार फार तर काय. एखादा माणूस जेवणामध्ये रोज 4 पोळ्या खात असेल तर रस आहे, भजे आहे, कुलडाई आहे, पापड आहे तर 6 पोळ्या खाईल. असा तर कोणी पठ्ठ्या नाही ना की 25 पोळ्या खाईल. तसं महादेवाला पाणी टाकायला सांगितलं, याचा अर्थ असा नाही की दिवस रात्र कधी जाण पाणी टाका, दिवस रात्र कधी जाण भस्म, असा त्याचा अर्थ होत नाही. महादेवाचं स्मरण कायम करायला चालतं, पण महादेवाला पाणी असं कोणत्याही टायमाला टाकायला चालत नाही. जसं जेवण जेवढं लागतं तेवढंच खाणार आहे. आवडतं तर 2 पोळ्या जास्ती शिल्लक खाईल माणूस. म्हणून तुम्ही सकाळी स्नान झाल्यानंतर 7 वाजता महादेवाला पाणी टाकायला जाऊ शकत नसाल तर 7:30ला जा, याच्यापेक्षा काय आहे 8ला जा. कोणत्याही टायमाला जाऊन जर का काही केलं तर त्याचा विस्फोट झाल्याशिवाय राहत नाही, निश्चित आहे. फल तो नहीं मिलने वाला लेकिन उसका विस्फोट जरूर हो जाएगा. इसलिए कहा है महादेव का स्मरण करना चाहिए. ऐसी सुबह न आए न आए ऐसी शाम, जिस दिन जुबां पे मेरे न आए शिव का नाम. ऐसी सुबह न आए न आए ऐसी शाम, ऐसी सुबह न आए न आए ऐसी शाम. हरि बोल. कोई भी भजन हो जरा ताली सेवा देते रहना. हरि बोल. श्री राधे. छवि बसाई, मन मंदिर में पास है तेरा, तेरी छवि बसाई. प्यासी आत्मा बन के जोगन तेरे शरण में आई. प्यासी आत्मा बन के जोगन तेरे शरण में आई. तेरे ही चरणों में पाया मैंने ये विश्राम. ऐसी सुबह न आए ऐसी शाम, ऐसी सुबह न आए ऐसी शाम. जिस दिन जुबां पे मेरे, जिस दिन जुबां पे मेरे न आए शिव का नाम. ऐसी सुबह न आए. श्री राधे. ऐसी शाम. क्या बात है बाबा. जय हो.
शत शत है प्रणाम। ऐसी सुबह न आए ऐसी शाम, ऐसी सुबह न आए ऐसी शाम। जिस दिन जुबां पे मेरे न आए शिव का नाम, ऐसी सुबह न आए शिव का नाम, ऐसी सुबह न आए ऐसी शाम। आवाज बसलेला आहे आज। आता येताना झोपून झोपूनही जीव कदरला, मग येताना 2 घंटे हार्मोनियम वाजला, रियाज केला म्हणून थोडासा आवाज उघडला। येताना रियाज केला म्हणून म्हटलं बघू स्वर लागतात का नाही। भगवत कृपेनं थोडे बहुत चिटकले स्वर। यही भाव है, भगवान शंकर का स्मरण करने को कहा है। मराठी मध्ये या भजनाचा खूप सुंदर अर्थ होईल। अशी सकाळ येवो। माऊल्यांनो, जीवन जगत असताना, महादेवाची भक्ती करत असताना, महादेवाला 1 तांब्याभर पाणी घालत असताना, महादेवाला भस्म लावत असताना, बेलाचं पान वाहत असताना, 16 सोमवारचं व्रत करत असताना, पाशुपत व्रताचं व्रत करत असताना, तुम्ही जे काही करत असाल महादेवा करता, हे कशा करताय? हे सगळे व्रत याच्या करताय की तुमच्या दृष्टीतून, तुमच्या वृत्तीतून महादेवाचं काय नाव मिटू नये, तुम्ही विसरू नये याच्या करताय। उपाय करण्याकरता फक्त महादेव नाही, त्याचं नाव तुमच्या जिभेला यावं। अशी सकाळ न येवो, न येवो अशी संध्याकाळ, ज्या दिवशी मुखाला माझ्या, अरे ज्या दिवशी मुखाला माझ्या न येवो शंकराचं नाव, ऐसी सुबह न आए ऐसी शाम। एकही दिवस असा येऊ नये आणि एकही संध्याकाळ अशी येऊ नये। पहा, सुतक जरी पडलं ना, उदाहरणार्थ घरामध्ये एखादा माणूस वारला, कालही आपण त्याची चर्चा करत होतो, सुतक जरी पडलं तर सुतकामध्ये फक्त हातात माळ घ्यायला सांगितली नाही, कपाळाला गंध लावायला सांगितलं नाही, मंदिराची पायरी चढायला सांगितली नाही। एकच काम आहे जे सुतकात चालतं, म्हटले कोणतं? नामस्मरण। नाम जप यज्ञ तू परम, बाधू न सके स्नानादि कर्म, नामे पावन धर्माधर्म, नामे परब्रह्म वेदार्थ। अध्याय नंबर 10, ओबी नंबर 233, ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायातली 233 नंबरची ओबी आहे। कुठेही, केव्हाही आणि कधीही, काय म्हटले? कुठेही, कधीही आणि केव्हाही। 694 अभंगाचा नंबर। अनेक नका पडो तुम्ही गबाळाचे भरी, तेथे आहे थोरी नागवण, भावे तुळशी दळ, पाणी जोडा हात, म्हणावे पतित वेळोवेळा, तुका मळे हात व कृपेचा सागर, नामासाठी पार पाबविल, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटविल। शंकराच्या भक्तीमध्ये फक्त शिव शिव म्हणायचं आहे। शिव शिव म्हणजे आपण शंकराला शिवायचं आणि शंकराने आपला स्पर्श शंकराला झाल्यावर शंकराचा स्पर्श आपल्याला होणारच आहे। तुम्ही जुन्या काळामध्ये पहा, आता सिटी आणि खेडे जवळपास एकच झालंय असं म्हणता येणार नाही की हे खेड आहे की नाही। सिटी आणि खेडे जवळपास महाराज एकच झाले आजकाल। पण जुन्या काळामध्ये जर का 50 वर्षापूर्वीचा काळ, इथे बरेच जुने वारकरी बसलेले आहेत। जुन्या काळामध्ये एक नियम असायचा, कळशी भरून पाणी घ्यायचं आणि मारुतीला पाणी घालायचं, होतं का नाही? बरेच लोक अजूनही करत असतील, नाही असं नाही। याच्यात काय नवीन आहे मला सांगा ना तुम्ही? शंकराला 1 तांब्याभर पाणी घालणे, हे फक्त एवढं आहे की लोकांना काहीच माहित नव्हतं, काहीच काम नाही, आणि म्हणून काहीतरी आशेनं का होईना, जेने हा जीव दिला दान तयाचे करीन। हा, तुकाराम महाराजांचा अभंग आहे, ज्यानं हा जीव दान दिला त्याचं स्मरण करायचंय म्हणून। पण एक गोष्ट लक्षात घ्या, महादेवाला जर का तांब्याभर पाणी घालायला जात असाल तुम्ही, महादेवाला जर का तांब्याभर पाणी घालायला जात असाल आणि म्हणत काहीच नसाल म्हणले तरी ते निष्फळ आहे। पुन्हा एक सांगतो, पुढचं ऐका, महादेवाला पाणी घालायला जाताना खेटर घालून जात असाल
तर तुम्ही तुमचा विचार करा, फळ भेटणार आहे का काय होणार आहे. मग ते जे खेटरं आहे आपण जे पायात घालतो, ते खेटरं घेऊन आपण गावभर फिरलेलो असतो, 12 गावात फिरलेलो असतो, नको नको शेतात गेलेलो असतो, यालाही गेलेलो असतो, यालाही डबाही घेऊन गेलेलो असतो. तेच खेटरं घालून आपण महादेवाला पाणी घालायला जातोय. कमीत कमी बाबा ती चप्पल तरी वेगळी ठेवा म्हणले. घरापासून मंदिर लांब आहे, असं काही नाही की कंपल्सरी महादेवाच्याच मंदिरात जाऊन पाणी घातलं पाहिजे. तुळशीच्या कुंडीमध्ये जी महादेवाची पिंड आहे काळ्या पत्थराची, त्याला पाणी घाला. घरातल्या शिवमहापुराणात लिहिलं, जेवढं फळ, नीट ऐका, जेवढं फळ तुमच्या देवघरात ठेवलेले महादेवाचं लिंग देणार आहे, तुमच्या देवघरात ठेवलेली जेवढी महादेवाची पिंड आहे ना, ती महादेवाची पिंड जेवढं फळ देणार आहे तेवढं फळ मंदिरातला देव देणार नाही असं नाही. पण लोक काय करतात, घरच्याला उपाशी मारतात आणि बाहेरच्याला वकुस्तर खाऊ घालतात. लोकांचं तसंच आहे. कोणी दिली पंगत, म्या दिली, कितीची दिली, 2 लाखाची, आई बाप घरी उपाशी. काही काहीला सवय आहे ना बाबा, 2 लाख रुपयाची पंगत द्यायला पासून तिची लोक मागं पुढं पाहत नाही. पण घरामध्ये आई बापाला कुटका सुद्धा नीट नाही. नवनाथामध्ये एक कथा आलेली आहे. नवनाथाच्या 40 अध्यायामध्ये एक गोपीचंद राजाची कथा आलेली आहे. त्याच्या आईचं नाव सांगितलं पुढे मैनावती. मैनावती. जालिंदरनाथ येतात आणि जालिंदरनाथाला ते एक खड्ड करून जे आहे ना, खाली खड्ड्यामध्ये असं पुरून टाकतात आणि घोड्याची जी विष्ट असते अश्वलीद वरती टाकून गवत टाकून देतात आणि 12 वर्ष जालिंदरनाथाला आतमध्ये कोंडून ठेवतात. नंतर जालिंदरनाथाचे शिष्य कानिपनाथ येतात. गोरक्षनाथ हा मच्छिंद्रनाथाचा शिष्य आहे आणि जालिंदरनाथ हे जालिंदरनाथाचे शिष्य कानिपनाथ आहेत. कानिपनाथ आणि गोरक्षनाथ एकमेकाला भेटतात. सांगितलं मच्छिंद्रनाथ, कानिपनाथानं सांगितलं गोरक्षनाथाला, तुझे गुरु मच्छिंद्रनाथ श्री राज्यामध्ये मैनाकिनीचे पती झाले आहेत. किलोतळा मैनाकिनी श्री राज्यात. आणि ही मैनावती गोपीचंदाची आई. तुझे गुरु जे आहेत, कानिपनाथाला सांगितलं गोरक्षनाथानं, गोपीचंद राजानं त्याच्या बायकाचं ऐकून जालिंदरनाथाला 12 वर्षापासून जमिनीमध्ये खाली एका विहिरीमध्ये पुरून ठेवलंय. 28 बायका आहे गोपीचंद राजाला. मैनावतीनं पाहिलं बायकामध्ये माझा पती, माझा मुलगा अडकला, याचं कस काय होणार आहे. ती वरती माडीवर होती. आमचा जो नवरा आहे 28 राण्याने विचार केला गोपीचंदाच्या बायकांनी की उद्या आता हातामध्ये कटोरा घेऊन भिक्षा मागायला जाणार आहे, याला राजभोग भोगायला भेटणार नाही. म्हणून सगळ्या जणी आंघोळ घालू लागल्या गोपीचंद राजाला. तर आईच्या डोळ्यातून अश्रुधारा खाली टपकल्या आणि आईच्या डोळ्यातले म्हणजे मैनावतीच्या डोळ्यातले अश्रूचे थेंब गोपीचंदाच्या पाठीवर पडले. गोपीचंदानं ओळखलं, ये मेरी माँ की आंख की आंसू हो सकती है. वरती पाहिलं त्याने, आई रडायला लागली होती. माझ्या पोराचं कसं काय होणार आहे. म्हणजे याचा अर्थ आई काही त्याची दुश्मन नाही म्हटले काय, की त्याला प्रॉपर्टी भोगू देत नाही असं नाही. प्रॉपर्टी भोगा म्हटले. धनेन किम यण्यम ददाती नाश्नुते महत, संस्कृत मधला श्लोक आहे, सुभाषितामध्ये आलेला. धनेन किम यण्यम ददाती नाश्नुते महत, उस धन का क्या उपयोग. वो श्लोक वाले कह रहे हैं, उस धन का क्या उपयोग जो धन भुगता न जाए और दान न किया जाए. तुमच्याकडे जर का खूप आहे तो उपयोग काय, एक तर तुम्ही खर्च करा, नाही तर मला तरी द्या, कारण मला गरज आहे त्याची. लक्षात आलं का. मला म्हणजे आणखीन कोणाला ज्याला गरज असेल त्याला, मला म्हणजे सेपरेट मला नाही, जिथे धर्माचं काम चाललंय त्याला. धनेन किम यण्यम ददानी, नाहीतर व्हायचं कद्रीय ब्राह्मणासारखं. त्या भागवतामध्ये कद्रीय ब्राह्मणाकडे धनावर धनाचे 14 हंडे भरलेले होते. त्यानं कधी कोणाला वर्गणी दिली नाही, स्वतः खाल्लं नाही, बायका पोराला खाऊ दिलं नाही. मग स्वतःही खाल्लं नाही आणि बायका पोरालाही खाऊ दिलं नाही, तर आग लागून गेली आणि ते सगळं धन जळून खाक झालं त्याचं. असं नाही, खूप धन आहे ना. काही काही लोकांना फार सवय असते, वस्तू आणतात नुसतं मरेपर्यंत त्याला कोंबून ठेवतात. त्या वस्तू पार खराब होऊन जातात. शास्त्रामध्ये सांगितलं, नीट ऐक, गरुड पुराणामध्ये या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे. इतकं शास्त्र प्रगत आहे आमचं माता माऊल्यांनो. तुम्हाला काय सांगावं बंधूंनो, की तीर्थयात्रेला जेव्हा तुम्ही चालले, कोणत्या नक्षत्रावर तीर्थाला गेलं पाहिजे, कोणत्या नक्षत्रावर विहीर खणली पाहिजे, कोणत्या नक्षत्रावर घराची पायाभरणी केली पाहिजे, कोणत्या नक्षत्रावर घरामध्ये प्रवेश केला पाहिजे, 27 नक्षत्रापैकी कोणत्या नक्षत्रावर पोरगी पाहायचा कार्यक्रम केला पाहिजे, कोणत्या नक्षत्रावर सुपारी फोडण्याचा कार्यक्रम केला पाहिजे, हे सगळं आहे. हे आपल्याला कळत नाही म्हणून वांदे येत चालतात. हे प्रगत आहे, ही अंधश्रद्धा नाही, श्रद्धा आहे.
श्रद्धां विश्वासरूपिणोम्याभ्यां विनाम न पश्यन्ति सिद्धा स्वन्तस्तमिश्वरं वंदे बोधमयो नित्यं गुरुं शंकर रूपिणं यमाश्रितो हि वक्रोपी चंद्र सर्वत्र वंद्यते। शास्त्र फार प्रगत आहे, ते आपल्या नाही लक्षात येत। गरुड पुराणामध्ये फार शास्त्र सांगितलं। काही काही लोकांना सवय असते, ते म्हणतात ना, काही काही लोकांना ते एक रिकामा माठ असतो, माठ म्हणजे गाडगं घ्यायचं आणि स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पायावर फोडून घ्यायचं, सवय असते बा। किंवा स्वतःच्या हाताने कुऱ्हाड स्वतःच्या पायावर मारून घ्यायची। म्हणजे सकाळी उठल्यावर माणसानं काय करावं, शास्त्रामध्ये सांगितलं, सकाळी उठल्याबरोबर माणसानं अगोदर हे हात पहावे। कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम। या हाताचं दर्शन करावं, ब्रह्मा विष्णू महेशाचं दर्शन हातावर करावं आणि खाली फरशीला हात लावावा आणि पाया पडावं। फरशीला क्षमा मागावी की हे माते, आमचा नाविलाज आहे, आम्ही या भूतालावर जन्माला आलो, तुझ्यावर पाय ठेवणं म्हणजे अपराधच आहे, पण आता पाय ठेवावा लागतो मला। पृथ्वी शस्य शालिनी, पृथ्वीची क्षमा मागायची आहे। पृथ्वीची क्षमा मागून सप्त स्वराचं जर का तुम्हाला येत असेल, सप्त स्वराचं चिंतन करा, 10 दिशांना नमस्कार करा, स्नान करा आणि अगोदर 2 नंबरचा डब्बा घेऊन चालल्या जा। आपण सगळे काम उलटे करतो। उठल्याबरोबर काय काय सवय असती, उठल्याबरोबर काय काय सवय असते बरं का, झोपेतून उठल्या हे असे नख दाता खाली चावत चालतात। हे गरुड पुराणात लिहिलं, उठल्याबरोबर जे नख चावतात म्हणले दारिद्र्याचं लक्षण आहे। म्हणजे श्रीमंत जरी असला तरी कर्जबाजारी होतो, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे दारिद्र्याचं लक्षण आहे। उठल्याबरोबर हे पोटाचे वाढलेले नख जे दाता खाली चावतात म्हटले त्याला दारिद्र्य प्राप्त होतं। उठल्याबरोबर जे लोक आपलं हे तोंड आरशात घेऊन जातात, उठल्याबरोबर काय पाहिजे, मी कसा दिसतोय, अरे घाण दिसणार आहे बाबा। उठल्याबरोबर चिपडण चापडण केस काय पाहिजे त्याच्यात। उठल्याबरोबर काही जण आरशासमोर जातात आणि आरशासमोर जाऊन बघतात, दारिद्र्याचं लक्षण आहे। उठल्याबरोबर कभी भी भूल से गलती से भी आईने में चेहरा, हाँ आपको बहुत नहीं रहा जा रहा है, आप में सुकून नहीं है, दस्तूर नहीं है, पेशेंस नहीं है, आप में शांताबाई नहीं है, आपलं शांती नाही है, शांतीला धरा, शांतीला धरा। तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे काय, शांती परते नाही सुख म्हणाले ना तुकाराम महाराज गाथ्यात, म्हटले का नाही, शांती परते नाही सुख येर अवघेची दुःख, म्हणवोनी शांती धरा उतरा पैल पार तिरा। 289 अभंगाचा नंबर, 4 चरण तुकाराम महाराजांची। कैलासवासी बाबूराव देववाडीकर अभंगाथा। नाही जमत तर कमीत कमी 5-10 मिनिटं झोपेतून उठा, दात घासा, बाजूला बसा, मग पहा। लागलं दात घासता घासता दात घासा आरशात पाहून, पण उठल्या आरशात पाहू नका। खूप मोठं दोष सांगितलाय, हे खूप आहे मावल्यांनो। मी किती सांगू तुम्हाला, मला हे असं सांगायला वेळ पुरणार नाही। 7 दिवस आमच्या सारख्याची कथा अशी 1 महिना पाहिजे, सेपरेट 6-6 घंटे, तरी पण व्हायचं नाही ते। हे भस्म लावतो आपण, हे भस्म लावताना सुद्धा सांगितलं, हे भस्म लावताना भुवाळीच्या पुढे जाता कामा नाही। हे जे भस्म लावलं मी दिसतं तुम्हाला, कुठून लावलं, डाव्या भुवाळीपासून उजव्या भुवाळीपर्यंत आलं पाहिजे, डावीकडून उजवीकडे आलं पाहिजे। भस्माची कथा येईलच, त्याच्यामध्ये आपण डिटेल चर्चा करू त्याची। जो भाव आपको आस्था चैनल पे भी सुनने को नहीं मिलते, ये भगवान की गॅरंटी है। जे तुम्ही आस्था चॅनलवरही ऐकलं नाही तुम्हाला इथं ऐकायला भेटणार आहे। या डाव्या भुवाळीपासून उजव्या भुवाळीच्या पुढे भस्म जाता कामा नये, ते भस्म निष्फल होऊन जातं। भस्माच्या एका रेषेवर 9 देवता आहे, टोटल 27 देवता आहेत। भस्म कशा करता लावायचं आहे त्याचं वैज्ञानिक कारण नाही आहे, शास्त्रीय कारण नाही आहे। रुद्राक्ष कशा करता घालायचं आहे वैज्ञानिक कारण आहे, शास्त्रीय कारण आहे। आणि महादेवाला बेल का वाहिल्या जातो याचंही वैज्ञानिक आणि शास्त्रीय कारण आहे। इलेक्ट्रोमॅग्नेटिक पॉवर आहे रुद्राक्षामध्ये। आता मी रुद्राक्ष घातला नाही, तुळशीची माळ वारकऱ्यांना कंपल्सरी आहे आणि रुद्राक्षही कंपल्सरी आहे, पण रुद्राक्ष हा कधी घालायला चालतो आणि कधी नाही घालायला चालत याचे नियम मात्र माहिती असले पाहिजे। पुढे त्याची चर्चा येईल, त्याची कथा येईल तेव्हा डिटेलमध्ये आपण त्याची चर्चा करू। तर सांगण्याचं तात्पर्य महादेवाचं फक्त स्मरण करायला सांगितलेलं आहे। येत असेल तर तुम्ही द्वादश ज्योतिर्लिंगाचं नाव घ्या। गरुड पुराणामध्ये लिहिलं, काशी 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 म्हणता धावून येई चक्रपाणी। काय म्हणायचं फक्त उद्यापासून मावल्यांनो, 3दा काशी काशी काशी, बस काशी 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 म्हणायचं। तुम्ही 1 लोटा जल चढवायला जाताना 3दा काशी 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 म्हणून घ्या। जो 1 लोटा जल चढवता चढवता काशी 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 म्हणतो म्हटले, त्याच्यासाठी भगवान शंकर धावत पळत येतात। म्हटले वासराच्या पाठीमागे गाय,
लेकराच्या पाठीमागे माय, तसं शिवभक्ताच्या पाठीमागे शंकर आल्याशिवाय राहत नाही. लेकुराचे हित वाहे माऊलीची चित्ताईसी, कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. 3 वेळेस काशी 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 म्हटल्यानंतर भगवान शंकर त्या भक्ताच्या पाठीमागे पळत येतात. याच्यामध्ये तिळमात्र शंका नाही. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो, हर हर महादेव शंभो, काशी विश्वनाथ गंगे, हरी नामामृत सेवी सावकाश, मोक्ष भूष त्याचे दृष्टी पुढे, नित्य नाम घोष जयाची मंदिरी, तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र आहे. जो रोज शंकराचं स्मरण करतो त्याला काशीला मरणही दुर्लभ नाहीये म्हटले. म्हणून शंकराच्या भक्ताला बाकीचे उपाय करण्यापेक्षा नामस्मरण, कितनी मालाओं का जाप करता है, ये बड़ा महत्व, इसमें भी बड़ा सस्पेंस छुपा है मेरे भाइयों, इसमें भी बड़े अंदर की बात छुपी है, बड़ा गजब का तत्व है इसमें. क्या है जानते हो? एक ही माला है, माळा एकच आहे, पण ही एक माळा याच्यामध्ये 108 मणी आहे. बहुत ध्यान देना, 108 मणी आहे. तुम्ही राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी, नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय 108 वेळेस घरी म्हणा. काय करा? 108 वेळेस घरी म्हणा. कुठं म्हणा? आंघोळ झाली की देवासमोर बसा आणि 108 वेळेस म्हणा. फळ किती मिळणार आहे तुम्हाला? तुम्ही म्हणता हे काय विचारता महाराज, 108 वेळेस म्हणलो तर 108च भेटल ना, पण 35 मार्कच लिहिले तर 35च पडणार आहे. मास्तर थोडी 36 देणार आहे. तसं तुम्ही 108 वेळेस जर का मंत्राचा जप केला तर 108च फळ मिळणार आहे. यही तो अंदर की बात आहे. पहा ना, आता तुम्ही जर का घरी बसून 1 माळ जप केला, तुम्ही जर का घरी बसून 1 माळ जप केला तर 108 फळ मिळणार आहे. तोच जप जर का गाईच्या शाळेमध्ये, गोशाळेमध्ये बसून 1 माळ केला, जो जप घरी बसून केला, जो जप घरी बसून केला 1 माळीचा जप, 108 फळ मिळणार आहे. तीच 1 माळ जर का गोशाळेमध्ये जपली तर 1 माळीचं फळ 100 माळी मिळणार आहे. तीच 1 माळ जर का तुम्ही नदीच्या तटावर बसले तर 1000 पट फळ मिळणार आहे. तेच जर का पर्वतावर बसले तर 1,00,000 पट फळ मिळणार आहे. नदीच्या तटावर बसले तर 10,000 पट फळ मिळणार आहे. तीच 1 माळ जर का तुम्ही विष्णूच्या, दत्तात्रयाच्या, पांडुरंगाच्या मंदिरात बसले तर 1 करोड करोड, 1 माला का फल 1 करोड़ गुना मिलने वाला है. और वही 1 माला, बहुत ध्यान देना, वही 1 माला यदि मेरे शिव के मंदिर में जाकर के बैठ गए, 1 लोटा जल वाले के पास में जाकर के बैठ गए शंकर के मंदिर में, और शिव के मंदिर में जाकर के ओम नमः शिवाय इस मंत्र की 1 माला का जाप कर लिया तो अनंतम शिव सन्निधो, पुण्याची गणना कोण करी. त्या 1 माळीचं किती फळ आहे सांगता येत नाही. मी प्रमाण दिलंय, आता श्लोक सांगतोय त्याचा. ग्रहे चैक गुण प्रोक्त, गोष्टे शतगुण स्मृत, पुण्यारण्ये तथा तीर्थे सहस्र गुण मुच्यते, अयुतः पर्वतम पुण्यम लक्ष गुणो जपे भवेतः, कोटी गुणो हरि भवेत, अनंतम शिव सन्निधौ. मी दत्तात्रयाच्या मंदिरात दिवसरात्र अनुष्ठान काय उगाचच करतो का काय? मला माहिती है उसका क्या पावर है. भगवान के सामने बैठ करके भगवान के सर पर एक गजब का तेज आ जाता है. म्हणून शंकराच्या मंदिरामध्ये बसून जेवढं जास्ती करता येईल, तुम्हाला जे जे म्हणता येतं ना माऊल्या, सगळं म्हणून टाकायचं. जेवढं जेवढं येते शंकराच्या मंदिरात, नुसतं त्याच्यामध्ये पाणी टाकलं म्हणजे शंकर येईल. शंकर काही आपले जावई नाहीये की तुम्ही पाणी टाकलं आणि शंकर येतील. मी काही तुम्हाला चेअर करतोय असं नाहीये. असं असतं तर बरं झालं असतं. मग वय नुसतं पाणी टाकल्यानं जर का देव भेटला असता तर हे संतांना जे अभंग लिहिले, काकडान हरिपाटन 4 वर्ष आणि मग शिकान, मग पास व्हान, मग माधुकरी मागा, एवढी प्रक्रिया राहिली नसती. असं नाही माऊल्यांनो. जप करण जे जे येतं तुम्हाला. सौराष्ट्रे सोमनाथम च श्रीशल्य मल्लिकार्जुनम, उज्जैन्या महाकालम ओंकारम ममलेश्वरम, पारल्यां वैजनाथम छम डाकिन्यां भीमशंकरम, सेतु बंदे तु रामेशम नागेशम दारुकावने, वाराणस्यां तु विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे, हिमालये तु केदारम कृष्णेशम तु शिवालये, एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रात पठेन् नरः, 7 जन्मं कृतं पापं स्मरणेन विनिश्यति. 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र म्हणा, शंकराचे अभंग म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, जे काही येतं ते म्हणा. उपायासोबत बर जेवण्यामध्ये आपण काय नुसती भाजीच खातो का? पोळी लागती का नाही? बर नुसती पोळी खातो का? चटणी लागती का नाही?
तसं उपायासोबत नामस्मरण लागतं आणि नामस्मरणासोबत कर्म लागतं. बिना कर्म के उपासना सफल नहीं होती प्यारे, और बिना उपासना का कर्म भी सफल नहीं होता. कर्मण्येवाधिकार अस्ते, बात को भूलना मत. कर्मण्येवाधिकार अस्ते मा फलेषु कदाचन. बस कर्म करते रहो, फल की चिंता मत करो. शिव अपने आप तुमको उस चीज का फल दे देंगे. शंकराचं सदैव स्मरण करावं, बस एवढं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. पुढे महर्षी वेदव्यासांना उपदेश केव्हा केलाय ती कथा शिव महापुराणामध्ये आली आहे. मुनउवाच मननं कीदृशं ब्रह्मश्रवणं चापि कीदृशं कीर्तनं वा कथं तस्य कीर्तये तद्यथा यथम्. ही शिवमहापुराण कथा सुद्धा अधिकारी श्रोत्याला सांगायला सांगितलेली आहे. अधिकारी म्हणजे तुम्ही आम्हाला बोलवलं कथा ऐकायला, काल कोणी म्हटलं अर्थ त्याचा चुकीचा घ्यायचा नाही. मी काय म्हटलं आता तुम्ही सांगा. आता जवळपास 50% लोक इथं असे की जेवण करून 50% आले असतील ना कथा ऐकायला, आणि 50% घरी गेल्यावर करणार आहे. म्हणजे बळजबरी कुठलीच नाही बुवा, ऐकायची तुम्हाला इच्छा पाहिजे. मला काल सांगायचं असं होतं की हे काय उपयोग आहे, मग लोक ऐकायला येत नाही म्हणून तुम्हाला मग जेवूनही घालायचं आधी आणि मग ऐकवायचं, मग तुम्हाला ते तरी काय. कारण तसं जरी तुम्हाला उदाहरणार्थ तुम्हाला म्हणलो नाही बुवा गुलाबजामुनची पंगत आहे आणि त्याच्यानंतर आधी कीर्तन आहे नंतर गुलाबजामुनची पंगत आहे, हे काय माहिती की लोक ऐकायला झाले का गुलाबजामुन खायला आले, याची गॅरंटी देता येत नाही ना. याची गॅरंटी देता येते की नाही. म्हणून आमच्या मोरारी बापूने विलास काय केलेला आहे बुवा की खरे श्रोते कोण, आणि आपण त्याला प्रमाण देतोय. आम्ही त्याला प्रमाण देतोय मी तुम्हाला. 862 नंबरचा अभंग आहे गाथ्यामध्ये तुकाराम महाराजांचा. वक्ता असा पाहिजे म्हटले की त्या वक्त्याचा एक एक शब्द ऐकायला श्रोते तरसले पाहिजे आणि भूक आणि तहान सगळं विसरले पाहिजे. ते म्हणजे उदाहरणार्थ मोरारी बापू सकाळी 9ला जेवण फुल जेवू घालतात असं 9ला सकाळी, आणि मग 10 ते 1:30 मध्ये कथा, आणि त्याच्यामध्येही त्यांच्या कथेला 2-2, 3-3 लाख गर्दी राहते. त्याला म्हणतात खरोखर वक्त्याची रेंज. त्याला काय म्हणतात खरोखर वक्त्याची रेंज. आणि पंगत अशी तशी नसते. गुजरात का नंबर है भैया खाने पीने में, महाराष्ट्र के जैसा खाना कहीं पे नहीं है. महाराष्ट्रात 1 नंबर जेवण आहे, पण 2 नंबर गुजरातचं जेवण आहे, आणि 3 नंबर पंजाबचं जेवण आहे, 4 नंबर राजस्थानचं जेवण आहे. चांगल्या पद्धतीत रँक बघा तुम्ही इंटरनेटवर टाकून लक्ष देईल. बाकीचं सगळं घाटिया आहे, भंगार आहे. महाराष्ट्राशिवाय कुठं काही चांगलं नाही बरं का. जेवायचं म्हणतोय फक्त मी. त्याला अभंग आहे तुकाराम महाराजांचा. काय अभंग आहे माहिती का? भाग्यवंता हेची काम. अभंग ऐकलेला असेल तुम्ही. मापे नाम वैखरी. भाग्यवंता हेची काम मापे नाम वैखरी, आनंदाची पुष्टी अंगी श्रोते संगे उद्धरती. 862 अभंगाचा नंबर 862. 4 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडेकर अभंग गाथा की वक्त्यामध्ये इतकी परिपक्वता असली पाहिजे म्हणले संतोष भाऊ की लोक त्याचं एक एक शब्द ऐकण्याकरता भूक तहान सगळं विसरून गेले पाहिजे. काय भूक आणि तहान सगळं विसरून, भूक प्यास सब भूल जाना चाहिए. भाग्यवंता हेची काम, आणि त्याच्याकरता वक्ता खूप भाग्यवान असला पाहिजे. भाग्यवंता हेची काम मापे नाम वैखरी, सदैव त्याच्या मुखातून नामस्मरणच आलं पाहिजे. मापे नाम वैखरी, आनंदाची पुष्टी अंगी. आणि ज्या श्रोत्याच्या अंगातून अंग प्रत्यंगातून रोम रोमातून आनंदाची पुष्टी म्हणजे आनंदाचा रस श्रोत्यांना भेटतोय, असे श्रोते त्या वक्त्यासोबत निश्चित तरतात. श्रोते संगे उद्धरती. श्रोते संगे उद्धरती. मी या सगळ्यांनाच मानतो. गुरुवर्य मोरारी बापू, गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत, गुरुवर्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर. महाराष्ट्रात तर तुम्हाला माहित नसेल सध्या गुरुवर्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर एवढा एकही विद्वान कीर्तनकार नाही सध्या महाराष्ट्रात. खोटं वाटत असलं तर आधी ऐकून घ्या आणि नंतर मग मला सांगा. कशावर दरवेळेस वेगळंच ऐकायला भेटणार तुम्हाला, एकदा ऐकलेलं भेटणारच नाही. हे 5-6 लोक राहिले आता. संदीपान दादा, रामभाऊ राऊत महाराज, हे असे 5-6 लोक आहे म्हणून आपल्या महाराष्ट्राचं बरं आहे. नाही कसं काय व्हायचं बाबा आपल्या महाराष्ट्राचं. हा हे 5-6 लोक आहेत म्हणून चांगलं है। और ऊपर भी भाभी जी मोरारी बापू जैसे लोग हैं विद्वान, इसलिए बहुत अच्छा है। नहीं तो कैसा होगा भारत का? वक्ता को कुछ नहीं आ रहा है, श्लोक नहीं आ रहा है, संस्कृत नहीं है, कुछ ज्ञान नहीं है, तो कैसा होने वाला है फिर? हे करायचं म्हटल्यावर एक गोष्ट लक्षात घ्या, पांढरं भस्म आहे।
मी सांगितलं रात्री पांढरं भस्म लावायचं, मी पहिल्या दिवशी लावलं पण पांढरं भस्म टिकतच नाही, ते खाली पडत होतं. खाली पडलं कोणाचा पाय पडला तर अवघड होऊन जाईल. पांढरं भस्म लावल्यानंतर पांढरं भस्म वाळतं आणि पांढरं भस्म वाळल्यानंतर जेवढं त्या पांढऱ्या भस्माचे जेवढे कण बाहेर पडतात तेवढे शिवलिंग माणसानं अंगावर धारण केलेले आहे, असा त्याचा अर्थ होतो. तर मी कशा करता सांगितलंय, एक एक शब्द ऐकायला तरसावं माणसानं. परमपूज्य केशव रामचंद्रजी महाराज डोंगरे, त्यांना प्रतिशुक म्हटलं गेलं, प्रतिशुक. बऱ्याच जणांना तुमच्यापैकी कोणी कथा ऐकली असेल नसेल मला माहिती नाही, जुन्या लोकांना. त्यांनी खूप आधी जल समाधी घेतली नर्मदेमध्ये, त्यांना प्रतिशुक म्हटलं. त्यांनी कधीच जीवनामध्ये बँकेमध्ये त्यांचं खातं उघडलं नाही आणि परकीय वस्त्रों का उन्होंने त्याग कर दिया था. उनको प्रतिशुकाचार्य कहा गया. शुकाचार्य माने कि जो भागवत के रसज्ञ श्रोता अधिकारी वक्ता हुए. पायापर्यंतच धोतर गुडघ्याच्या वरती डोंगरे महाराजांनी घातलं आणि अंगावरती फक्त एक रुमाल, गळ्यामध्ये माळा आणि खायचे काय माहिती का, मूंग की दाल और बाजरे की रोटी खाते थे. ऐसा जीवन था परम पूज्य केशव रामचंद्र जी महाराज डोंगरे का. विमान से भागवत कथा सुनाने के लिए आते थे और तब पुराने जमाने में कथा में आते थे. कोई संगीत नहीं, कोई इंटरनेट नहीं, कोई सोशल मीडिया का जमाना नहीं, लेकिन उन पुराने जमाने में उनकी कथाओं में ऐसी लाखों की भीड़ होती थी प्यारे, लाखों की भीड़ भर भर के लोग जाते थे. और कथा भी कैसी जानते हो, कथा भी कैसी जानते हो, सवेरे 10 से लेकर के 2 बजे तक, सवेरे 10 बजे से लेकर के दोपहर के 2 बजे तक और शाम के 3 बजे से लेकर के 6 बजे तक. अब 7-7 घंटे कथाएं चलती थी. कोई संगीत नहीं, कोई इंटरनेट नहीं, कोई सोशल मीडिया नहीं, लाखों की भीड़. श्रोते संगे उद्धरती. आमच्या सारख्यानं आधी पद्धतीत राहिला पाहिजे, आमच्या सारख्याचा पुरा विषय जेव झाला पाहिजे. म्हणले विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोणी. 748 अभंगाचा नंबर 748. डोंगरे महाराज शुकाचार्यानंतर म्हणजे हे प्राचीन जे वक्ते होऊन गेले यांच्यानंतर जर का कोणी श्रेष्ठ वक्ता झाला असेल भारतामध्ये तर परमपूज्य केशव रामचंद्र महाराज डोंगरे 1, परमपूज्य ब्रह्मलीन राम सुखदास जी महाराज 2, परमपूज्य धर्म सम्राट करपात्री जी महाराज 3 और इस वक्त वर्तमान समय में जिनसे ज्ञानी पूरी भारत में कोई नहीं है, पूज्य गुरुदेव कलिपावन अवतार गुरुदेव मोरारी बापू 4. ये भगवत पूज्य संत है. हे देवाकडे नाही गेले. नीट ऐका मी काय सांगतोय बर का संतोष भाऊ, ज्यांचे नाव घेतले मी आता, हे देवाकडे नाही गेले हो, देवच यांच्याकडे आला यांची कथा ऐकायला. आपलिया बळे नाही मी बोलत सखा, भगवंत वाचा त्याची साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, शिकविता धनी वेगळाची. हे देवाकडे गेले नाही तर देवच यांच्याकडे आला. तर देवानं आपल्याकडे यावी. आपल्याला असं वाटत असेल, कोणाकोणाला वाटतंय की महादेवानं आपला फोन उचलावा. आपण तर भक्ती खूप करू लागलो पण अनुभव काही आला का पाहिजे नाही. हा जरूर महादेव तुमचा फोन उचलतील, पण एक काम करा, तुम्ही महादेवाला 1 लोटा जल नका घालू, 3 लोटा जल घाला. सकाळी 6ला, दुपारी 12ला, संध्याकाळी 6ला 3 लोटा जल चढ़ाओ महादेव को. 3 बार भस्म लगाओ, 3 बार भोग बताओ महादेव को, 3 बार बेल का पत्ता चढ़ाओ महादेव को. और वो जो पाशुपत का आप व्रत कर रहे हो ना मेरी माता बहनों, उसे बस 5 सोमवार का मत करो, कम से कम 6 महीना करना उसको. शिव महापुराण में लिखा है, जे लोक 3 वर्षाचं पाशुपत व्रत करतात खरोखर त्यांच्या इच्छा पूर्ण होतात. पाशुपत व्रत हे 3 वर्ष करावं असं सांगितलंय. नाही जमलं तर 2.5 वर्ष, 2, 1.5, 6 महिने शेवटचं प्रमाण आहे. मग शेवटचं प्रमाण तर 5 सोमवार सांगितलंय. बर काही भेटेल म्हणूनच करायचंय का देवाला भेटायचंय आपल्याला? कौन कौन मिलना चाहता है महादेव को? सांगितलं महामृत्युंजय मंत्र. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्युर्मोक्षी यमामृतात. महामृत्युंजय मंत्राचा 5 लाख जर का जप केला, किती? 5 लाख, तर महादेव स्वप्नामध्ये दर्शन देतात. काय करतात? स्वप्नामध्ये दर्शन देतात महादेव. शुचिरभूतता असली पाहिजे, शुचिरभूतता. लग्नामध्ये आपण जुने कपडे घालून लग्न करतो का नवीन कपडे घालून करतो? आता मला माहित नाही, सांगा बरं.
लग्नामध्ये नवरदेव नवरी तर नवे कपडे घालतात, पण पाहुणे रावळे सुद्धा जुने घालीत नाही ना. नवरदेवाचा मित्र सुद्धा म्हणतो मला बनेन पाहिजे, मला सॉक्स पाहिजे. तू काही नवरदेव का? नाही ना, पण मी नवरदेवाचा मित्र आहे ना, म्हणून तो सुद्धा नवरदेव जेवढं घेतो तेवढं घेतो. म्हणजे याचाच अर्थ लग्नामध्ये सगळेजण नवीन कपडे घालतात. आता मला उत्तर द्या, अरे एकच दिवसाचं लग्न आहे, हाडामासाचं शरीर आहे, याच्यामध्ये रक्त आहे, ऊपर से बुरा चकाचक है, ऊपर से डिओ मारा है, परफ्यूम मारा है, सेंट मारा है, लाइफ बॉय हमाम यूज किया है, अंदर में कभी खोल के देखो ना खोपड़िया तो जगह पर उल्टी कर देगा, इतनी गंदगी भरी पड़ी है अंदर इतनी. हा देहो नाशिवंत मळ मूत्राचा बांधावरी चरम घातले कर्म कीटकांचा सांधा रवरव दुर्गंधी रे अमंगळतीचा बांधा स्मरा त्या हरिहरा शरण जाई ओ गोविंदा पर्ये दे मसा मदालसा सोहम जो जोळे बारा. इतना गंदा है शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भंडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही पवित्र शरीर आहे. आतमध्ये जर का पाहिलं तर घाण उलट्या करीन माणूस, जागेवर इतकं घाण आहे. मग दुर्गंधीनं युक्त असलेलं हे शरीर लग्नाच्या दिवशी नवीन कपडे घालतं आणि बाहुल्यावर उभा राहतं. नवीन कपडे घालून बाहुल्यावर उभा राहतं. इथं आपण महादेवाच्या मंदिरात जातो, ज्या कपड्यावर झोपतो त्याच कपड्यावर जातो, जे कपडे बाथरूमला घालून जातो त्याच कपड्यावर आपण जातो. हेही आपल्याला, तुमचं नाही मी तिकडचं सांगतोय, इथं सगळं चांगलं आहे. कोणत्या कपड्यावर महादेवाला पाणी टाकायला जावं हेही आपल्याला कळू नये. अपरस, अपरस हिंदी में उसको अपरस बोलते, मराठीमध्ये सवळं म्हणतात. देवाचं कपडं, सवळं म्हणजे काय, जास्ती काही वाईट अर्थ घ्यायचं नाही. सवळं म्हणजे देवाचं कपडं, ज्या कपड्यामध्ये फक्त देवाला हात लावायला चालतो, आणि ज्या कपड्यावरती जेवण करायचं नाही, आणि ज्या कपड्यानं कुठं आंघोळीला बाथरूमला जायचं नाही, ते कपडे म्हणजे देवाचे कपडे. अरे नाही, कमीत कमी धुतलेले कपडे घालून महादेवाच्या मंदिरात जा. बरेच जण मी पाहिले नाईट पॅन्टवर महादेवाला पाणी घालायला चालतात, आणि माता माऊल्या नको त्या कपड्यावर जातात. तिकडचं बाहेर राज्यातलं सांगतो मी, आपल्या इथं सगळं चांगलं आहे. ज्या कपड्यावर आपण रात्री झोपतोय त्या कपड्यावर महादेवाला स्पर्श जर का केला, किती दोष आहे तो. त्या कपड्यावर नको त्या टायमाला महादेवाला पाणी घातलं, किती मोठा दोष आहे तो. नाईट पॅन्टीवर महादेवाला पाणी घातलं, किती मोठा दोष आहे तो. बरमोड्यावर पाणी घातलं, वेस्टर्न आहे ना. देव कशाला भारतात आला? असंच असतं तर महादेवानं तिकडे जन्म घेतला असता ना. युनायटेड किंगडम, USA, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, तिकडचे कपडे घालून जर का आपण इकडं, काय म्हणलं मी, तिकडच्या देशातले कपडे घालून जर का आपण इकडं महादेवाला पाणी टाकायला चाललो तर उपयोग काय? असंच असतं. देव म्हणला असता बुवा, देवाला पश्चाताप होऊ नये म्हणजे झालं की मी तिकडं जन्म काऊन नाही घेतला. अरे देवानं इकडं या भारतामध्ये जन्म घेतला. सोन्याचा धूर निघायचा या भारतातून आमच्या, अजूनही निघतो. मोहम्मद गजनी 17 वेळेस त्यानं सोरटी सोमनाथवर आक्रमण केलं, तरी सगळं सोनं लुटून नाही नेता आलं त्याला. देवभूमी आहे, धर्मभूमी आहे, भक्तिभूमी आहे, प्रेमभूमी आहे, कर्मभूमी आहे. आणि या भूमीवरती 3 गाड्या भेटतात. 3 जे लोक या नरदेहाला येतात, मनुष्य देहाला इथे येतात, त्यांना स्वर्गाची गाडी भेटते इथून 1, त्यांना नरकाची गाडी भेटते इथून 2, आणि त्यांना वैकुंठाची किंवा कैलासाची गाडी भेटते 3. मला सांगायचं काय, मी जे पाहिलं, मैं कोई कच्चे कान का बाबा नहीं हूं कि किसी ने बोल दिया और सुना. मी डोळ्यानं पाहिलं. कधी मधी मी महादेवाच्या मंदिरात जातो, मला वाईट वाटतं बुवा की लोक नको ते कपडे घालूनच तिथं असतात. बरं गर्दी करायची तर हरकत नाही, पण बाबा पद्धतीत पॅन्ट शर्ट घालून जा. आमच्या माता माऊल्यांनी जो भारतीय पोशाख आहे तो घालून जा. नको त्या कपड्यामध्ये आपण गेलो तर दोष आहे का नाही? माझं वाईट वाटत असलं तर बळजबरी नका घेऊ असं समजायचं. मी तुम्हाला नाही सांगितलं ते, बघ नसं आवडत तर. हे टीव्हीवरचे महाराज तुम्हाला नाही सांगणार. पुन्हा तुम्ही म्हणता टीव्हीवरच्या बाबांना नाही सांगितलं, त्यांनी का नाही सांगितलं ते त्यांना जाऊन विचारा. पण इथे शिवमहापुराणामध्ये जे कमीत कमी धूत वस्त्र, धुतलेल्या कपड्यानं महादेवाला स्पर्श करावा. महादेवाच्या लिंगामध्ये एक अतिशय नाशवान अशी ऊर्जा आहे, ज्या ऊर्जेचा कधीच नाश होत नाही. काय आहे? नाशवान ऊर्जा आहे. त्या ऊर्जेला जर का प्राप्त करायचं असेल तर आपण सर्वांगानं शुद्ध असलो पाहिजे म्हटलंय. अशुद्धतेमध्ये जर का जाऊन महादेवाला आपण स्पर्श केला, नको त्या वस्त्रामध्ये जर का महादेवाला पाणी घातलं, तर मला तरी असं वाटतं फळ तर नाही भेटणार, पण विफळ निष्फळ मात्र ते जरा नक्की होईल. थोडंसं भजन करू, एकदा पावल्या खेळू उभा राहून सगळेजण. चला थोडं वृंदावनला जाऊन येऊ. आज हम वृंदावन वासी है तो वृंदावन ले जाते हैं आज आपको.
हो जरा चल के वृंदावन देखो, श्याम बंसी बजाते मिलेंगे। जरा हटके जमाने से देखो, श्याम मुरली बजाते मिलेंगे। खेळा सर्वजण पावल्या, खेळा सर्व माता मावल्या। हा हरी बोल। जरा चल के वृंदावन देखो, श्याम बंसी बजाते मिलेंगे। झूला झूल रही होंगी राधा रानी, झूला झूल रही होंगी राधा रानी, झूला झूल रही होंगी राधा रानी, झूला झूल रही होंगी राधा रानी। ओ श्याम झूला झूलाते मिलेंगे, श्याम झूला झूलाते मिलेंगे। जरा चल के हो, जरा चल के हरि बोल। जरा चल के वृंदावन देखो, श्याम बंसी बजाते मिलेंगे। जरा चल के वृंदावन देखो, श्याम बंसी बजाते मिलेंगे। कभी रूठ गई होंगी राधा रानी, कभी रूठ गई होंगी राधा रानी, कभी रूठ गई होंगी राधा रानी। श्याम उनको मनाते दिखेंगे, श्याम उनको मनाते दिखेंगे। जरा चल के हो, जरा चल के हरि बोल। जरा चल के वृंदावन देखो, श्याम बंसी बजाते मिले। जरा चल के वृंदावन
वृंदावन देखो, श्याम मुरली बजाते मिले। जरा चल के वृंदावन तो देखो, श्याम मुरली बजाते मिलेंगे। जरा चल के वृंदावन तो देखो, श्याम मुरली बजाते मिलेंगे। राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे ओ राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे। हो राधे राधे हो राधे राधे, राधे राधे ओ राधे राधे। राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे। हो राधे 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 श्याम से मिला दे, राधे 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 श्याम से मिला दे। शिवजी के डमरू से आवाज आई, शिवजी के डमरू से आवाज आई। राधे रे राधे रे राधे रे राधे रे राधे राधे, हरि बोल राधे राधे हो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे। श्री राधे हरि बोल। राधे 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 राधे, जय राधे 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 राधे, जय राधे 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 राधे। पार्वते पतये हर 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 महादेव। कृष्णेश्वर भगवान की जय, त्र्यंबकेश्वर महादेव की जय, सोमनाथ भगवान की जय, शिव महापुराण भगवान की जय। हो जरा हटके, हो जरा हटके, जरा हटके जमाने से देखो, शाम मुरली बजाते मिलेंगे। जरा चल के वृंदावन देखो, शाम बंसी बजाते मिलेंगे। भगवान शंकराचं शिवलिंग या जगामध्ये सगळ्यात अगोदर कधी प्रकट झालं त्याची कथा आहे। आपल्या गावात कुठे आहे महादेवाचं मंदिर? पोखरीत? हा, इथेच एकच आहे ना का आणखी नाही? हे जे शिवलिंग दिसतंय आपल्याला, उत्तर दिशेला जलधारी
दक्षिण दिशेकडे पाठ केलं की उत्तरेकडे तोंड होईल, दक्षिणेला पाठ, उत्तरेला तोंड, आणि उत्तरेला तोंड करून महादेवाची जी वेदी खाली ओटा, आणि वरती जे महादेवाचं लिंग आहे त्याच्यावरती पाणी टाकलं की खाली जलधारीला ते पाणी जाऊन मिळतं, खाली पाणी निघण्याचा जो स्पेस असतो बाहेर पाणी जाऊन ते नदीला समुद्राला असं जाऊन मिळतं. तर हे महादेवाचं जे शिवलिंग आहे, सगळ्यात अगोदर याचं प्राकट्य कधी झालं? सूत महाराज सगळ्या संतांना तीर्थराज प्रयागामध्ये ही कथा सांगतायत. कृष्णाचा जन्म कधी झाला विचारलं तर सर्वांना माहिती आहे. गोकुळ अष्टमी, जन्माष्टमीच्या दिवशी भगवंताचं प्राकट्य झालं. भगवान राम, रामनवमी, भगवान वामन, वामन जयंती, भगवान नरसिंह, नरसिंह जयंती, माघ शुद्ध चतुर्थी म्हणजे भगवान गणपती बाप्पा, दत्त जयंतीला दत्तात्रय. तसं महादेवाचं लिंगाचं प्राकट्य कधी झालं त्याची कथा शिव महापुराणामध्ये आली आहे. सूत महाराजाला सगळ्या संतांना विचारलं, ऐसी कौन सी आवश्यकता पड़ी महादेव को कि जो शिवलिंग का रूप धारण करना पड़ा? जगामध्ये असा कोणता माणूस आहे की त्याचं चांगलं स्वरूप सोडून देईल आणि वांगलं स्वरूप धारण करेल? शिवलिंग तर चांगलंच आहे, नाही असं नाही, लेकिन भगवान शंकर का स्वरूप बड़ा ही सुंदर है, देखना जरा, सोचना. हत्तीचे कपडे घातलेले आहेत, वाघाच्या कपडावर बसलेले आहेत, नागाचं जानवं घातलेलं आहे, वासुकी नावाचा सर्प गळ्याला बांधलेला आहे, मुंडो की माला गले में पहनी आहे. 108 मुंडके, राक्षसांचे 108 मुंडके कापून त्याला माळीमध्ये ओवून गळ्यामध्ये घातलेलं आहे. सर के बाल बड़े हुए हैं, उसकी गांठ लगी हुई है, जटा बोलते हैं उसको, उसकी गांठ लगी है, तेल नहीं लगाते महादेव उसको. वडाच्या झाडाचं पानाचा चीक, वडाच्या झाडाच्या पानाचा चीक तो केसाला लावलेला आहे. चंद्र घेतलेला आहे डोक्यावरती उजेड म्हणून, आणि अर्धी गंगा महादेवाच्या जटेमध्ये आहे. भोले तेरी जटा से, गाने का नहीं है, एकदम से आवाज लॉक हो गया, बाद में गाएंगे. बहती है गंगा धारा, हे भोले तेरी जटा से. महादेवाच्या जटेतून सारखी गंगेची धार टपकत आहे. उजेड म्हणून चंद्र घेतलेला आहे. सोप्या भाषेत सांगायचं, आकडा टाकायची सुरुवात सगळ्यात अगोदर देवानच केली. आपल्याकडे महाराष्ट्रात आलं का नाही माहिती नाही. आम्ही आता अयोध्या, काशी आणि तीर्थराज प्रयागला जाऊन आलो. तर लाईटचे जे खंबे असतात आणि जे वायर असतात ना ओढ्यावर, आकडा टाकला की लगेच करंट येईल. तर तिकडे असा हुशारी केली आहे की येतानाच त्याला कवर लावलेलं आहे त्या वायरांना. ते जो कुछ होगा प्लास्टिक का वगैरे, आकडा नाही डाल सकते थे. उत्तर प्रदेशला आम्ही आता येताना पाहिलं, लोकांनी आकडे टाकू नये, विजेची चोरी करू नये, वायराला खालून कवर आलेलं आहे पूर्ण जशाच तसं. इतकी हुशारी केली हो तिकडे. आपल्याकडे येईल म्हणा, अजून दिसलं नाही कुठं की वायरांना खालून कवर. सांगण्याचं तात्पर्य, भगवान शंकरांना सगळ्यात आधी आकडा टाकला. आणि एखादा माणूस पैसे खूप कमवत असेल आणि त्याला पैसे वाचवायचेच असतील बरं का, बरेच लोक आमच्या सारख्याला भेटतात, त्यांना म्हणलं वो आम्ही ते काही पाहत नाही, आम्ही नुसते आचार्य ब्राह्मण आहे पण ते काही काम करत नाही. म्हटलं आम्ही की काय बुवा ग्रहमान खराब आहे वगैरे. महाराज पैसेच टिकत नाही. मला बरेच जण भेटतात आणि मला म्हणतात पैसे टिकत नाही, पैसे टिकत नाही. मला कथा कीर्तन असेल तर सांगा, ते बाकीच्या झमेल्यात आम्हाला नाही पडायचं, ते बाकीचं आपण काही करत नाही. कथा आणि कीर्तन असेल तेवढंच आपल्याला सांगायचं, दुसरं काही नाही. नाही म्हणे महाराज आपल्याकडे पैसे टिकत नाही. म्हणलं पैसे टिकत नाही का, कमवतो गंज पण टिकतच नाही. म्हणलं मग एक काम कर, काय, शंकराची भक्ती कर का. पहा तुम्ही, शंकराची भक्ती जर का केली, भगवान शंकराची भक्ती ही निष्कांचन अशी आहे.
भगवान शंकर की भक्ति में कोई पैसा नहीं लगता, क्योंकि भगवान शंकर ये सब कुछ जो है ना बिना पैसे का जीवन जीते हैं। भगवान शंकर की जो गाड़ी है वो नंदी जी है, बिना डीजल पेट्रोल की चलती है नंदी जी की गाड़ी। और मेला भोला है, भंडारी करे नंदी की सवारी, नंदी पे बैठ जाते यहाँ से वहां, वहां से यहाँ, नंदीवर बसतात भगवान शंकर, डिझेल पेट्रोल लागत नाही। उन्हाळ्यामध्ये लाईट बिल जास्ती येण्याची शक्यता आहे, गरमी जास्ती वाढली आहे, 4-4, 5-5 रूम असतील, पंखे सारखे चालू आहे, शेवटची स्पीड, शेवटचं 5 वर जरी बटन केलं पंख्याचं तरीही गरमी काही थांबेना, लाईट बिल वाढतं एप्रिल आणि मे महिन्यामध्ये, बरोबर। भगवान शंकराला लाईट बिल भरावं लागत नाही का? भगवान शंकर उघड्यावर राहतात, कैलाश पर्वतावर, इधर से बर्फ उधर से बर्फ, हर जगह से बर्फ ही बर्फ है, पैसा नहीं लगता, फ्री ऑफ कॉस्ट। और लाइट बिल नहीं लगता क्या भगवान शंकर को? नहीं लगता। लाइट लगने की जरूरत ही क्या है? अपने साधु भाई को अपने सर पर धरा है शंकर ने। चंद्र भगवान शंकराचे साधू आहेत। दक्षाच्या 60 मुली, 60 मुलीमध्ये सगळ्यात पहिली मुलगी आहे सती, 60 नंबरची, ती शंकराची बायको आहे। 27 मुली चंद्राला बायको म्हणून दिल्या। चंद्रानं 27 नक्षत्रासोबत लग्न केले। 60 मुलीपैकी एक बायको शंकराला आहे। दक्षाची एक मुलगी सती शंकराची बायको आहे आणि 27 मुली चंद्राच्या बायको आहे। चंद्र कोण झाला? शंकराचा साडू झाला। चंद्रानं दक्षाचा श्राप घेतला होता, पुढे कथा येईल। म्हणून चंद्राचा क्षय कमी व्हावा, भगवान शंकराच्या जटेमध्ये गंगा आहे, ती गंगा फार थंड आहे। गंगेचा जन्म गंगोत्री पासून हिमनोत्री पर्यंत आलेला आहे। तसं तिला भगीरथानं आणलं स्वर्गातून खाली वेस्ट बेंगॉलला, मकर संक्रांतीच्या वेळेस आणलं, सागराला मिळवलं आणि सागरापासून गंगा सागर करून तिला गंगोत्री पर्वतावर नेलं। गंगोत्रीहून हिमनोत्री आणि हिमनोत्रीहून हरिद्वारला सोडलं। हरिद्वारहून ती नदी आली ऋषिकेशला आणि ऋषिकेशहून ती काशीला आली आणि काशीहून ती तीर्थराज प्रयागाला, गंगा सागर म्हणजे त्रिवेणी संगम झाला। असा त्याचा भूगोल आहे, असा त्याचा इतिहास आहे। हरिद्वारच्या गंगेत जाऊन पहा, 1 मिनिटाच्या वरती माणूस हरिद्वारच्या गंगेत जाऊ शकत नाही, एवढं पाणी बर्फाचं आहे, एवढं थंड पाणी भगवान शंकराच्या जटेत आहे गंगेचं। चंद्राला चटके बसत होते, सासऱ्यानं श्राप दिला होता। चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा, हो रही थी चंद्र को, इसलिए अपने साधु भाई को भगवान शंकर ने अपने जटा पर रख दिया। शंकरानं चंद्राला जटेवर धारण केलं, आजही चंद्र त्यांच्या जटेमध्ये आहे। भगवान शंकरानं व्यावहारिक दृष्ट्या आकडाही टाकला आणि स्वतः उजेड म्हणून चंद्राला धारण केलं एका कलेनं, म्हणून लाईट बिल लागत नाही। तुम्ही मला थंड करा, कोण म्हटलं चंद्र मी तुम्हाला उजेड देईल, लाईट बिल घेणार नाही। भगवान शंकर को लाईट बिल नहीं लगता, ठीक है। पाणीपट्टी ग्रामपंचायत तुम्ही पण घेत असतात, पिसादेवी वाले पण घेतात, आमच्याकडून सगळेच घेतात, कुठेही जा। काय म्हणतात त्याला? पाणीपट्टी, नळपट्टी। शंकराला पाणीपट्टी लागत नाही, नळपट्टी लागत नाही, लाईट बिल लागत नाही, डिझेल पेट्रोल लागत नाही। डिझेल पेट्रोल लागत नाही, नंदी त्यांची गाडी आहे। पुन्हा लाईट बिल लागत नाही। चंद्राला त्यांनी डोक्यावर धारण केलंय, बर्फावर ते राहतात, पंखे गिंखे लावावं लागत नाही। दुसरी गोष्ट, पाणीपट्टी लागत नाही का? तर भगवान शंकराच्या जटेतून गंगा सारखी वाहते। आणि अशा देवाची भक्ती जर का केली, लक्षात घ्या, अशा देवाची भक्ती जर का केली तर निश्चित पैसे वाचू शकतात, बचत होऊ शकते, हे निश्चित आहे। ठाकुर जी की भक्ती करो, हमारे कृष्ण की भक्ती करो। कृष्णाकडे जायचं म्हणल्यावर आधीच 500 रुपये खर्च करावं लागते। मागच्या वेळेस आपण जी कथा केली ना, 500 रुपये देवाकडे जायचे, वो कपडा लेके जाना पडता है कृष्ण को। 250 रुपयाचा ड्रेस होतो देवाचा, तो ड्रेस न्यावा लागतो, मुकुट न्यावा लागतो, बासरी न्यावी लागते देवाला, आणि देवाला 56 भोग न्यावं लागतात आमच्या कृष्णाला। 56 भोगचा बॉक्स जर का तुम्ही स्वीट मार्टवर आणायला गेले तर तो बॉक्स येतो 400 रुपयाला। किती? 400 रुपयाला। 250 आणि 400 650। भक्ती करू नका असं माझं म्हणणं नाही, पण पैसेच नसल तर भगवान शंकर आणि पैसे असले तर बाकीचे देवता। म्हणून मी प्रत्येक वेळेस सांगत असतो कथेमध्ये,
कभी भी किसी कथा में जाओ, कीर्तन में जाओ, किसी महात्मा के पास जाओ, किसी साधु के पास जाओ, खाली हाथ नहीं जाना चाहिए, उसका फल नहीं मिलने वाला। कभी भी किसी संत महात्मा के पास जाओ, हमसे जितना भी बन पाए उतनी दक्षिणा देनी चाहिए। तुम्ही पाया पडून मला दक्षिणा द्यावी म्हणून मी तुम्हाला सांगत नाही। भगवान श्रीकृष्ण आणि बळीराम मथुरेतून कंसाचा वध झाल्यानंतर त्यांची मुंज झाली आणि मुंज झाल्यानंतर सांदीपनी गुरुदेवाकडे गेले उज्जैनला आश्रमात। मथुरेतून काही नाही घेऊन गेले, पण गुरुकडे रिकाम्या हाताने जाऊ नये। रस्त्यानं झाडाच्या काड्या तोडल्या आणि झाडाच्या काड्या तोडून त्याला दोरीमध्ये बांधलं, त्याला वनस्पती समिधा असं म्हणतात। त्या वनस्पती समिधा घेऊन समोर आणून ठेवल्या, कोणाच्या? सांदीपनी गुरुदेवाच्या। म्हणजे रिकाम्या हाताने जायचं नाही, काही का होईना भाऊ घरचं घेऊन जायचं, काही का होईना। तुम्ही जुन्या काळातले लोक पहा, बिस्किट पुडा का होईना घेऊन जातात बा, जेवढं पण बिस्किट पुडा चालत असते तर एखाद्याला ब्रेड पेन खर्चूचे पॉकेट, नाही तर कमीत कमी मग सरळ कॅश घेऊन जायचं, पैसे नोटा घेऊन जायच्या, चिल्लर घेऊन जायची। पण नोटा अशा न्यायच्या नाही, इंटरनॅशनल नोटा न्यायच्या नाही। एकानं मला अशी नोट दिली ती 200ची दिली ती, म्हणलं चांगलं आहे, पण घरी जाऊन पाहिलं तर अर्धी नोट त्याच्याकडं आणि अर्धी माझ्याकडं। बरं देली कोणी? गर्दीमध्ये काही कळत नाही, गर्दीमध्ये भलता घोळका असतो ना। कधी उदाहरणार्थ खाली येऊन दर्शनाला बसलं माणूस थोडी ध्यान देतोय कोणी कोणती टाकली म्हणून, सांगा बरं? कोणी लक्ष देत आहे का की कोणती नोट कोणी टाकली म्हणून? तर ती नोट धड त्यालाही नाही आणि धड ज्याला दिली त्यालाही नाही। एवढंच नाही, अजूनही तुम्ही पहा, तुळजापूरला पंढरपूरला जेव्हा त्या पेट्या फोडल्या जातात देवाच्या, सगळे बंद झालेले 4 आणे 8 आणे फाटलेल्या चिटकवलेल्या नोटात त्याच्या निघतात। जे कुठंच चालत नाही ते लोक नेऊन देवाला अर्पण करतात। आणि असं जर का केलं त्याचा काही उपयोग होणार नाही। दुसरं हात आणि तिसरं मस्तक हे कशा करताय? पांगुळ झालो देवा, हे कशा करता म्हटलं दा भंग? नाही हात न पाय बैसलो जयावरी, सयाट ते जाय खेटीता कुंप काठी, खुंट दरडी न पाहे आधार नाही कोणी, मज बाप नामाय दाते हो दान करा, जाते पंढरपूर नाम जते थवई, आघमाचा सोयरा हिंडता गव्हाणे गा शिनलो येर झारी, न मिळेची दाता कोणी। हे कशा करता अभंग लिहिले? पांगळा झालो म्हणले का मागच्या जन्मात एखाद्या पांगळ्या माणसाला आपण हसलो असू, लंगडे झालो म्हणले का लंगड्याला हसलो असू, आपण आपल्याला हात नाही म्हणले का ज्याला हात नाही त्याला हसलो असू, आपण मुको झालो का झालो म्हटले एखाद्या मुक्याला आपण हसलो असू। तसं पैसे असून पैशाचा सदुपयोग जर का केला नसेल तर या सगळ्या योनी आपल्याला भोगाव्या लागतील। म्हणून दुसरं हात आणि तिसरं मस्तक कधी देवाच्या कथेमध्ये गेले तुमच्याकडे नाही ना, टेन्शन घ्यायचं नाही। एका म्हातारीने काय केलं होतं माहिती का? गणपतीमध्ये तिनं गणपती बाप्पाला फक्त मिरच्याचे लाडू खाऊ घातले। काय केलं? मिरच्याचे लाडू खाऊ घातले। नीट ऐका, फक्त मिरच्याचे लाडू। आणि तुम्ही म्हणता ते काऊन बुवा? आणि गणपतीला ठसका नाही लागला का? नाही ना, गणपती बसतात ना देहा दिवस तुझं सुख करता आणि तुझं दुःख हरता। हे प्रसंग आला म्हणून मी दृष्टांत सांगतोय, मला दृष्टांत सांगायची गरजच नाही, हे सांगायला वेळ पुरत नाही, पण प्रसंग आला म्हणून सांगतोय। एका गावामध्ये एका माणसानं काय केलं, त्याच्या शेताची राखण करायला एका म्हातारीला ठेवलं, सालानं ठेवलं, ठरवून दिलं आजीबाई एका वर्षाचं मी तुम्हाला एवढं एवढं पेमेंट देईन, तुम्ही फक्त माझ्या शेताची राखणदारी करा। आणि त्या माणसानं काय केलं होतं, शेतात सगळ्या मिरच्याच पेरल्या होत्या। काय केलं होतं? मिरच्याच पेरल्या होत्या। आणि गावामध्ये बाकीच्या शेतामध्ये हे भुईमुग आणि हे तुरण हे भरपूर काही होतं बरं का। गणपती बाप्पा आले बा, प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बसले, बायाचा थाट असतो 10 दिवस। काही जणांच्या घरामध्ये गणपतीला बासुंदी असते, काहीच्या घरात पुरणपोळ्या असतात, आहे की नाही, काहीच्या घरात मांडे असतात। 10 दिवस आपल्या आपल्या पद्धतीनं सगळ्या माता माऊल्यानं गणपतीचा पाहुणचार केला। आणि म्हातारीनं मात्र रोज हे तोडून आण मिरच्या,
मिरच्या तोडून आण, आणि मिरच्या तोडून आणून हे पाट्यावर त्या मिरच्या जे आहे घोटून 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 तिनं असे तिखट लाडू तयार केले. गणपती ठसकला. गणपतीच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. पाणी थांबना, पण गणपतीला आशीर्वाद देता येईना त्या म्हातारीला, आणि श्राप देता येईना. का? कारण ती काही मुद्दाम करीतच नव्हती ना. तिच्याकडे साखर सुद्धा नव्हती गणपतीला साखरेचा नैवेद्य दाखवायला. ज्या माणसानं शेतात ठेवलं त्या म्हातारीला मिरच्या, इकडून बी इधर से भी मिरची, उधर से भी मिरची, उधर से भी मिरची, इधर से भी मिरची. तिनं 10 दिवस गणपतीला मिरच्याचे लाडूचे नैवेद्य दाखवले. बा सगळ्या गावात फेमस झाली ती म्हातारी. कशामुळे? गणपतीला हिनं मिरच्याच्या लाडूचा नैवेद्य दाखवला. अनंत चतुर्दशीच्या दिवशी सगळ्या गणपती बाप्पांचं विसर्जन असतं. सामुदायिक गणपतीला एका गाडीत बसवतात, आणि हे लोकांच्या घरातले जे गणपती असतात ना, ते त्या गाडीमध्ये देतात. सगळ्या बायांच्या घरचे गणपती आणि ह्या म्हातारीच्या घरचा गणपती गाडीत बसले आणि विसर्जनाच्या वेळेस नेमके नदीच्या तटावर खाली उतरले. आणि उतरल्यानंतर सगळे गणपती गप्पा आणायला लागले. मी 10 दिवस यांच्या घरी होतो, मी 10 दिवस त्यांच्या घरी बसलो होतो, मी 10 दिवस यांच्या घरी बसलो होतो. एक गणपती बाप्पा म्हटला मुझे गुलाब जामुन था इलायची डाल के, दूसरे ने कहा मुझे जायफल डाल के गुलाब जामुन था, इमरती थी, जिलेबी थी, रसमलाई थी, हाँ पुरणाची पोळी होती, भजे कुलडाई पापड होते, आमरस होता मला. अरे बापरे. आणि ज्याला मिरच्या दिल्या होत्या ते काही बोलणच बाबा. तो गणपती असा खाली मान घालून बसला, रडायला लागला. बाकीच्या गणपतीत त्या गणपतीला विचारलं, आपको क्या हो गया गणेश जी, आप बात नहीं करते? अरे बोलो भाई क्या हुआ? क्या बोलू, बोलू तो क्या बोलू? एक बुढ़िया थी, वो बहुत बड़ी भक्तिवान थी, लेकिन उसकी बहुत दरिद्रता थी. फूटी कौड़ी उसके पास में नहीं थी, और शक्कर का एक दाना भी नहीं था जो कि मुझे 10 दिन शक्कर का भोग लगा सके. बड़ी निष्ठा से उसने मुझे 10 दिन बस सुबह और शाम को बस मिर्ची के लड्डू खिलाए. पूरा ठसका लग गया. तिने मला फार तिखट मिरच्याचे लाडू खाऊ घातले. ठसका लागला. रोज रडलो. तिनं मिरच्याचा लाडू खाऊ घातला की माझ्या डोळ्याला धारा लागायच्या, डोळ्यातून पाणी टपा पडायचं. असं वाटायचं या म्हातारीला माराव, पण मारू तर कसं मारू? तिच्याकडे साखरेचा दाना सुद्धा नाही. मग काय करू आता? जाऊ द्या. तिच्याकडे काहीच नव्हतं म्हणून तिनं तुम्हाला मिरच्याचे लाडू दिले. एक काम करा, त्या म्हातारीला श्रीमंत करून टाका, म्हणजे पुढच्या वेळेस ते तुम्हाला नादर खाऊ घालील. नादर खाऊ घालील म्हणले पुढच्या वेळेस. बाकीचे गणपती काय म्हणले? श्रीमंत करून टाका म्हातारीला. शुद्ध झाला भाव ज्याचं दुरी नाही देव त्याला, तथास्तु. अरे तिच्याकडे नव्हतं ना काही, म्हणून त्यानं मिरच्याचे लाडू खाऊ घातले ना. म्हातारीला श्रीमंत केलं बुवा त्या गणपतीनं. आणि बाकीच्या बाया तर रागवल्या. मग बाकीच्या बायाला वाटलं, आम्ही गुलाबजामुन आणि रसगुल्ले आणि पुरणाच पोळ्या द्यायला ना, आम्हाला नाही. आणि मिरच्याचे लाडू द्याल्यावर गणपती श्रीमंत करतो. पहा कोणतं खूळ डोक्यात घालून घेतलं बघाय. पाय हे कोणतं डोक्यात खूळ घालून घेतलं की मिरच्याचे लाडू द्याल्यानंतर गणपती श्रीमंत करतो. अरे बाबा, तिच्याकडे फुटकी कवडी नव्हती म्हणून तिनं मिरच्याचे नैवेद्य दाखवले, म्हणून तिला श्रीमंत केलं. आणि तुमचं चांगलं असताना तुम्ही वांगलं केलं. हे म्हणले पुढच्या वेळेस आपण मिरच्या इकत आणायच्या, इकत, आणि गणपतीला मिरच्याचे लाडू खाऊ घालायचे. ह्या सगळ्या बायांना घेणं देणं, कंदील लावून येणं उगाचच. यांनी मिरच्या विकत आणल्या आणि एकदम मिरच्याचा असा कुट्टा करून घेतला 10 दिवसाचा, आणि सड आवडीनं मिरच्याचे लाडू बनवले. पाय पायापेक्षा मोठा लाडू आहे मिरचीचा. पाय महालाडू खाऊन गणपतीला लय मोठा ठसका येईल. जेवढा ज्यादा ठसका आला का गणपतीला तेवढं श्रीमंत करेल म्हणले गणपती आपल्याला. बाकीच्या सगळ्या बायानं विनाशकाले विपरीत बुद्धी, गावातल्या सगळ्या बायानं मिरच्याचे लाडू दुसऱ्या वर्षी गणपतीला खाऊ घातले. गावातल्या सगळ्या श्रीमंत बाया गणपतीनं भिकारी करून टाकल्या. काय म्हटलं मी? गावातल्या सगळ्या श्रीमंत बाया सगळ्या श्रीमंत लोकांना दारिद्र्य प्राप्त करून दिलं. आणि त्या म्हातारीला, तिला श्रीमंती प्राप्त झाली होती तर तिनं रोज एक नैवेद्य करून गणपतीला खाऊ घातला. हे मी कशा करता सांगतोय? यदि आपके पास, माझा दृष्टांत संपला, यदि आपके पास में नहीं है तो दूसरा हाथ और तीसरा मस्तक, यदि है तो वो ऐसी चीज
दी जानी चाहिए धर्म में किसी साधु महात्मा को या भगवान के कार्य में, वो चीज वाकई ही इस्तेमाल में आनी चाहिए, उपयोग में आनी चाहिए। तुम्ही दिलेला 1 रुपया का होईना तो उपयोगात आला पाहिजे। तुम्ही दिलेली वस्तू जर का निष्काम असेल म्हटले तर ज्याच्या नावानं दान देतायत ना त्याचाही काही फायदा नाही, तुम्हालाही दोष आहे, आणि ज्याला दान दिलाय त्यालाही त्याचं काही फळ प्राप्त होत नाही। म्हणून भगवान शंकराचं स्वरूप सुंदर आहे। कर्पूर गौरम करुणावतारम, कापरासारखा शुभ्र वर्ण, एवढा असतानाही शिवलिंग का बनले तर शिव महापुराणामध्ये सांगितलं, भगवान शंकरानं आपल्या उजव्या हातापासून ब्रह्मदेवाला जन्म दिला आणि डाव्या हातापासून विष्णूला जन्म दिला। ब्रह्मदेवाला कुठून जन्म दिला? उजव्या हातापासून। तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल की ब्रह्मदेवाचा जन्म भगवान विष्णूच्या नाभिकमलातून झालाय। क्षीरसागरामध्ये शेष नावाचा नाग, शेष नागावर भगवान विष्णू झोपलेले आहेत आणि भगवान विष्णूच्या नाभिकमलातून ब्रह्मदेवाचा जन्म। कशामध्ये? बाकीच्या पुराणामध्ये, भागवतामध्ये, रामायणामध्ये, आणि शिव महापुराणामध्ये सांगितलं ब्रह्मदेव आणि विष्णू दोघही शंकराचे पुत्र आहेत। भगवान शंकर आदी आहेत। भगवान शंकराला आदी गुरु म्हटलंय, आदी योगी म्हटलंय। ब्रह्मदेवाला उजव्या हातातून जन्म दिला शंकरानं, पण ब्रह्मदेवाला उजव्या हातातून जन्म देऊनही ब्रह्मदेवाला विष्णूच्या नाभिकमलात नेऊन ठेवलं आणि ब्रह्मदेवाला विष्णूच्या नाभिकमलातून बाहेर काढलं। असं का? शंकराला आणि विष्णूला माहिती होतं की ब्रह्मदेवाला जरी माझ्या उजव्या हातातून जन्म दिलाय, शंकर म्हणतात, ब्रह्मदेवाला जरी शंकराच्या उजव्या हातातून जन्म दिलाय, पण विष्णूच्या नाभिकमलातून बाहेर काढण्याचं कारण असं आहे की ब्रह्मदेवाला पुढे चालून अभिमान निर्माण होणार आहे, आणि अभिमान हा माणसाच्या जीवनाला म्हणा, गावाला म्हणा, घातक ठरतो। बऱ्याच जणांना काहीच येत नाही, पण लोकांना अभिमान खूप आहे बरं का, अभिमान खूप आहे, येत काहीच नाही पण अभिमान खूप आहे। ब्रह्मदेवाचंही तसंच होणार आहे म्हटले। ब्रह्मदेवाला जर का कळालं मी विष्णूचा नाही शंकराचा पुत्र आहे, तर विष्णूचं ब्रह्मदेव ऐकणार नाही। आणि क्रम कसा आहे की शंकराची आज्ञा विष्णू मानणार आणि विष्णूची आज्ञा ब्रह्मदेव मानणार। संसार को बनाने वाले हैं ब्रह्मा, पालने वाले हैं विष्णु और मिटाने वाले हैं भगवान शंकर। भगवान ब्रह्मदेवानं शंकराच्या आज्ञेनं सृष्टीची रचना केली, त्रैलोक्याची निर्मिती, त्या त्रैलोक्यामध्ये हा मृत्यूलोक बनवला। इथे जे लोक जन्माला येतात ते मरतात। खाली 7 पाताळ बनवले, अतल वितल सुतल तलातल महातल रसातल पाताळ। वरती 7 स्वर्ग बनवले, भूरलोक भोरलोक जनलोक तकोलोक सत्यलोक मोहलोक विष्णुलोक। आणि हे सगळं बनवल्यानंतर विष्णू याचं पालन पोषण करत होते। एकाएकी ब्रह्मदेवाच्या मनामध्ये अभिमान निर्माण झाला कि पहले मैंने इस संसार को बनाया है, जब मैंने बनाया है तब जाकर के नारायण पालता है। मी जर का संसार बनवलाच नाही तर विष्णू पाळणार कुठून? काय वाटलं ब्रह्मदेवाला? मी जर का बनवलाच नाही तर विष्णू पाळणार कुठून? आणि मग मी कस काय लहान आणि विष्णू कस काय मोठा? शंकराला ज्याची भीती होती तेच झालं। शंकराला माहिती होतं की पुढे चालून ब्रह्मदेव असं डोकं चालवणार आणि याला विष्णूचा द्वेष येणार, म्हणून आपल्या हातातून जन्म दिलेला असतानाही ब्रह्मदेवाला विष्णूच्या नाभिकमलातून बाहेर काढलं आणि ब्रह्मदेवाला असं दाखवलं की मैं नाही तेरा पिता विष्णू है। वास्तविक पाहता ब्रह्मदेव आणि विष्णू हे शंकराचे पुत्र आहेत। एकाएकी सकाळची वेळ आहे, ब्रह्मदेव भगवान विष्णूकडे आले। भगवान विष्णू क्षीरसागरावर झोपलेले आहेत आणि क्षीरसागरावर झोपलेल्या विष्णूला पाहून ब्रह्मदेवानं अभिमान पूर्वक वाणीनं भगवान विष्णूला संबोधन केलं, ए विष्णु, हे नारायण, इसी वक्त तुम तुम्हारा आसन त्याग दो। ये तो मेरा भ्रम था कि तुम बड़े हो और मैं छोटा हूं। मैं तुमसे बड़ा हूं, तुम मुझसे छोटे हो। तुम मुझसे बड़े कैसे हो सकते हो? जब मैंने इस संसार को बनाया है तब जाकर के तुम पाळ रहे हो। पहिले मी बनवलंय, ही सृष्टी मी बनवली, मग तुम्ही त्याचं भरण पोषण करताय। मी जर का बनवलंच नाही तुम्ही काय पाळणार आहे? इसलिए पालने वाले से बनाने वाला श्रेष्ठ होता है। तुम बड़े नहीं हो, मैं बड़ा हूं, तुम मुझे नमस्कार करो। हे ब्रह्मदेवाचं एकाएकी असं ऐकून भगवान विष्णू घाबरले। भगवान विष्णू म्हणले, ब्रह्मा जी तबीयत तो ठीक है ना? सटिया तो नहीं गए ना? अरे ये क्या कर रहे हो? तुम मेरे पुत्र हो,
आतापर्यंत तुम्हाला बाप म्हणत होता, मी तुला मुलगा म्हणत होतो, एकाएकी तुम्हाला नमस्कार करायला सांगतोय. मुझे कुछ पता नहीं, मैं तुमसे बड़ा हूँ. मैं बड़ा हूँ रे ब्रह्मा तुझसे, नाही मैं बड़ा हूँ तुमसे नारायण. मी मोठा मी मोठा मी मोठा मी मोठा मी मोठा असं करता 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 दोघांच्या मधात एक आग लागलेला खंबा निर्माण झाला. काय झालं? आग लागलेला खंबा निर्माण झाला. स्तंभ, तो स्तंभ निघाला होता खाली पाताळातून. अतल वितल सुतल तलातल महातल रसातल पाताळ. पाताळातून निघून या दोघांच्या मधात आला. या दोघांच्या मधातून गेला वरती स्वर्गात. भोरलोक भोरलोक जनलोक तपोलोक सत्यलोक विष्णुलोक महालोक. त्याला आग लागलेली होती. तो खंबा म्हणजेच वेदी आणि त्याला लागलेली आग म्हणजे शिवलिंग. जगात भगवान शंकर सगळ्यात पहिले शिवलिंग बनून आले. कुठे आले? भारतात आले. अरुणाचल प्रदेश मध्ये आले. दिवस कोणता आहे? मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा. आर्द्रा नक्षत्र आहे आणि पौर्णिमा युक्त प्रतिपदा आहे. म्हणजे पौर्णिमा संपायला आलेली आहे आणि प्रतिपदा लागलेली आहे. दत्त जयंतीच्या दिवशी ब्रह्मदेव आणि विष्णू यांचं भांडण संपावं, दोघांना मी मोठा हे म्हणणं बंद करावं, याच्या करता जगत कल्याणाकरता ज्योतितून लिंग बनून भगवान शंकर आले. ज्योति से लिंग का प्राकट्य हुआ. जगात सगळ्यात आधी भगवान शंकर विष्णू आणि ब्रह्मदेवाच्या समोर शिवलिंग बनून आले. बोलिय लिंगेश्वर भगवान की जय, काशी विश्वनाथ भगवान की जय. हे शिवलिंग जेव्हा बनून आलं त्याच्यातून ओम या शब्दाचं प्रकट झालं. ओम नंतर नमः शिवाय. ओमला प्रणव असं म्हटलेलं आहे. ओम हा सूक्ष्म प्रणव आहे, नमः शिवाय हा स्थूल प्रणव आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचं उच्चारण ऐकलं आणि सांगितलं, दोनों को बड़ा बनने का इतना ही शौक है तो एक जन नीचे पाताल में जाकर के देखो कि इस स्तंभ का प्राकट्य कहाँ से हुआ है, और एक जन ऊपर स्वर्ग में जाकर के देखो कि इसका अंत कहाँ हुआ है. भगवान विष्णू गेले खाली पाताळात की हा खंबा नेमका कुठून जन्माला आला, आणि भगवान ब्रह्मदेव वरती गेले स्वर्गामध्ये. हजारो वर्ष विष्णू खाली जात राहिले. जसे विष्णू खाली जाऊ लागले खंबा वाढतच होता. जसा ब्रह्मदेव वरती जाऊ लागला खंबा वाढतच होता. शेवटी ब्रह्मदेव आणि विष्णू दोघंही घामाघूम झाले. पसीने छूट गए. लाई झाली अंगाची. भगवान विष्णूला वाटलं किती दिवस झाले मी येतोय. हजारो वर्ष होऊन गेले. तेव्हा ब्रह्मदेवानं आणि विष्णूने डोक्याला हात लावला. ऐसे ही हम यदि नीचे जाते रहे तो करोड़ों वर्षों से भी इस स्तंभ का अंत लगने वाला नहीं है, इसका आदि नहीं मिलने वाला है. भगवान विष्णू थकले, अंगाला घाम आला म्हणून एका ठिकाणी बसले. अंगावरच्या रुमालानं घाम पुसू लागले. भगवान विष्णूला तहान लागली. पाताळात पाणी दिसेना. काशी खंडातली कथा आहे. तिथे भगवान विष्णूला गणपती बाप्पा भेटले. त्यांचं नाव सांगितलं पातालकंद गणपती. त्या गणपतीनं ग्लास भरून पाणी दिलं विष्णूला, दूधही दिलं. कहा ये मेरे पिताजी का शिवलिंग है, इसका न तो आदि पता चलेगा ना अंत. खामखा भक्त जाया मत करो, लौट जाओ. भगवान विष्णू हरले. ते म्हणले बाबा मला या भानगडीत नाही पडायचं, ब्रह्मदेवाला मोठं व्हायचं असेल तर होऊ द्या. विष्णू वापस आले. आता जिथे भगवान विष्णूला शिवलिंगाचं अंत नाही माहिती झाला, आधी माहिती नाही झाला आणि अंत माहिती नाही झाला, तिथे ब्रह्मदेवाला काय माहिती होणार. ब्रह्मदेवही हारले. ब्रह्मदेव वापस आले. पण ब्रह्मदेवाच्या मनामध्ये कुटील भावना आली. माणसानं एक खोटं बोललं की माणसाला ते लपवण्याकरता 100 खोटे बोलायला लागतात. ब्रह्मदेवानं विष्णूला तिथं आलेलं पाहिलं आणि ब्रह्मदेवाला राग आला. ब्रह्मदेवाला वाटलं विष्णूला माहिती झालं काही की कशाचं, त्या शिवलिंगाचा आधी. मग मी काय करतो, कोणीतरी खोटा साक्षीदार सोबत घेतो. ब्रह्मदेवाला एक केतकी नावाचं फूल दिसलं रस्त्यानं. ब्रह्मदेवाने केतकी नावाच्या फुलाला सोबत घेतलं आणि त्या फुलाला सोबत घेऊन ब्रह्मदेव तिथे विष्णू जवळ आले. आणि भगवान विष्णूला ब्रह्मदेव म्हणाले, क्यों नारायण तुमको पता चल गया इस शिवलिंग का आदि. नारायण ने कहा मुझे नहीं पता चला. आपको? ब्रह्मदेवाला आनंद वाटला. मुझे पता चल गया, यकीन नहीं आता तो इस फूल को पूछ लो. ये जो शिवलिंग है ना, ये स्वर्ग के बाहर निकल चुका है. ब्रह्मदेवाचं असं खोटं बोललेलं ऐकून शंकराला राग आला आणि भगवान त्या शिवलिंगातून प्रकट झाले. तळपायची आग मस्तकाला गेली. स्वतःच्या इच्छेनं कालभैरवाला निर्माण केलं आणि कालभैरव हे शंकराचंच रूप आहे.
त्या कालभैरवाच्या दोन्ही हाताचे बोट आणि बोटाचे नख वाढलेले होते. उजव्या हाताच्या करंगळीचं नख वाढलेलं होतं. उजव्या हाताच्या करंगळीच्या नखानं सांगितलं, ब्रह्मदेव ने जिस मुख से झूठ बका है, झूठ बोलने वाली गर्दन काट डालो. आलं का लक्षात? जुन्या काळामध्ये ज्या मुंडक्यानं खोटं बोलल्या जायचं ते मुंडकं कापून टाकल्या जायचं. काऊन? तर जुन्या काळामध्ये एका माणसाला 4-4, 5-5 मुंडके असायचे. आता एकच मुंडकं आहे. जुन्या काळामध्ये ज्या मुंडक्यानं खोटं बोलल्या जायचं ते मुंडकं डायरेक्ट असं तलवारीनं किंवा नखानं कापून टाकल्या जायचं. ब्रह्मदेवाला 5 मुख होते. ज्या मुंडक्यानं ज्या मुखानं खोटं बोलला ब्रह्मदेव, अरे ये मेरा शिवलिंग है, इसका आदि जब नारायण को पता नहीं चला तो अंत तुझे कैसे पता चल गया, झूठ है कही गए. ब्रह्मदेवाचं 5वं मुंडकं कालभैरवानं उजव्या हाताच्या करंगळीच्या नखानं कापून टाकलं. ते मुंडकं कापल्या गेलं, काशीला जाऊन पडलं. काशीला ज्या जागेवर जाऊन पडलं त्या जागेला नाव पडलं कपाल मोचन तीर्थ. आजही ती जागा काशीत आहे जिथं कालभैरवानं ब्रह्मदेवाचं मुंडकं कापलं. कपाल मोचन तीर्थ. कालभैरवाला ब्रह्महत्येचा दोष लागला आणि म्हणून कालभैरवाला काशीचं मॅनेजर करून टाकलं. म्हणून आजही काशीला कधी गेलात तर कालभैरवाचं दर्शन करूनच काशी सोडावी लागते. तेव्हाच काशी विश्वनाथाचं दर्शन किंवा काशीची यात्रा सफल मानल्या जाते. ब्रह्मदेवाला श्राप दिला की या जगात कोणी तुझी पूजा करणार नाही. सगळे अधिकार विष्णूला दिले. 3 धाम विष्णूचे असतील, 24 अवतार विष्णू घेतील. पिवळा पितंबर कोणाचा आहे? शंकराचा आहे. तो पिवळा पितंबर काढून शंकरानं विष्णूला देऊन टाकला. माझ्याही पेक्षा जास्ती पूजा लोक तुझी करतील. कभी श्याम बनके कभी राम बनके चले आना. सुदर्शन चक्र देऊन टाकलं. ब्रह्मदेवाला वाईट वाटलं. बाबाही गेल्या आणि दशम्याही गेल्या. खोटं बोलण्यास आता सगळंच गेलं, काहीच नाही भेटलं. ब्रह्मदेवानं मुंडकं खाली घातलं. विष्णूला वाईट वाटलं. जैसे भी है अपने कुछ वरदान दे दो. सांगितलं ब्रह्मदेवा तू खोटं बोलला चांगलं नाही, मी तुला यज्ञाचा आचार्य करतो. ब्रह्मदेवाला यज्ञाचा आचार्य केलं. पण सांगितलं कोणी तुझी पूजा करणार नाही. म्हणून पहा या कलियुगामध्ये ब्रह्मदेवाचं एकच मंदिर आहे फक्त राजस्थानमध्ये पुष्कर. बाकी कुठे जगात मंदिर नाही. ब्रह्मदेव कोणाचं कुलदैवत नाही. कोणाच्या घरात ब्रह्मदेवाचा फोटो नाही आणि आपल्या देव घरात ब्रह्मदेवाची मूर्ती नाही. का? खोटं बोलण्याचा दुष्परिणाम. फक्त ब्रह्मदेवाला यज्ञाचं आचार्य केलं. कोणताच यज्ञ ब्रह्मदेवाच्या स्मरणाशिवाय पूर्ण होत नाही. केतकी नावाच्या फुलाला श्राप दिला की माझ्या पूजेमध्ये तू वर्जित राहशील, माझ्या पूजेमध्ये तुझा स्वीकार केला जाणार नाही. आज की कथा यहाँ पर विश्राम लेती है.